त्याच्या आधी हा पेपर आहे पण माझ्याकडे त्यातले काही प्रश्न मी वाचतो मला, जो आपला नाही आहे. आता जे कॅन्सल झालेले पेपर्स आहेत, नेटचे खूप पेपर कॅन्सल झाले, मग ते पेपर सेटर आपलेच कोणतरी असतात लोक. त्यामुळे आता हा जो एक प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये की हा माझ्याकडे पॉलिटिकल सायन्सचा पेपर आहे, कुठल्या म्हणजे कौटिल्यावर एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यानंतर राज्यपालाच्या नियुक्तीविषयीचे काही प्रश्न विचारलेले आहेत. आर्टिकल 3 आपल्याला जसं 109 विचारलेलं आहे तसं आर्टिकल 3 अरेंज द फॉलोइंग लॉज मेड बाय पार्लमेंट अंडर आर्टिकल 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आर्टिकल 3च्या अंतर्गत आंध्रा स्टेट ॲक्ट, J&K रिऑर्गनायझेशन ॲक्ट, स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट किंवा स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश ॲक्ट, याची क्रोनॉलॉजी काय आहे ते सांगा. मग याच्या क्रोनॉलॉजीमध्ये काय आलेल्या गोष्टी ज्या आहेत, मग जसं आता याच्यामध्ये उदाहरणार्थ सुरत स्प्लिट, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, नारायण धर्म परिपालन योगम आणि इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन आणि नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन झाली. याची क्रोनॉलॉजी काय होती, क्रोनॉलॉजिकल फेज जो आहे तो 92 घटनादुरुस्ती, 104, 76, 72, 344 अमेंड केलं, 257ने वाढवलं. त्यानंतर बोडो, डोगरी, मैथिली, संथाली वाढवल्या भाषा. 92चं आत्ताचं जो आपला प्रश्न होता कुठल्या कुठल्या वाढवल्या, आपल्याला 91 विचारलं होतं जे आहे ते. 92 संशोधन, 104 संशोधन काय आहेत. स्टेटच्या जेवढ्या क्वेश्चन बँक्स मिळतील तेवढा बघत राहायला पाहिजे जे आहेत. मार्क्सिझमवर 3 वर्षापूर्वी प्रीला एक प्रश्न विचारला होता की मार्क्सिझम म्हणजे काय आहे. क्लास कॉन्फ्लिक्ट आहे, कॉन्स्टंट हार्मोनी आहे, डॉमिनेशन ऑफ द रिच बाय ऑन पुअर असं आहे का. म्हणजे त्याच्याबद्दल GSTवरचे क्वेश्चन जे आहेत ते. मांचुरियावरचं आक्रमण जपाननं कुठल्या वर्षी केलेलं होतं, 33, 32, 28, 29 वर्ष, 31, 4 प्रश्न दिलेले जे आहेत ते. म्हणजे हे पॉलिटिकल सायन्सच्या लोकांच्यासाठी अगदी साधे प्रश्न असे पण जे आहेत ते की क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये व्हाईस प्रेसिडेंट सांगा. शेखावत, नारायण, हिदायतुल्ला, जत्ती, पाठक, त्याचं रेंज जे आहे ते. आणि मग आपले पेपर तर आहेच. ही जी नोट आहे मी ती हे 2 आपले पेपरच्या आधारे केलेली जे आहे त्यातले आर्ग्युमेंट जे आहेत. त्यामुळं प्रीसाठी एकूण अवेलेबल वेळ किती आहे आणि काय करायला पाहिजे याचं एक स्ट्रक्चर आणि पेपर रीडिंग जे आहे, किंवा मागच्या वेळेस जसं प्रीचे डिसेंबरपर्यंत लगेच वीकली प्रिलिम्स चालू केलेलं होतं ज्यांना 2025 द्यायचं आहे डिसेंबरपर्यंत, नंतर 2-3 महिन्याचे गॅप टाकून परत मार्चनंतर ते सुरू केलं. तसंच यावेळेला दर शनिवारी किंवा 15 दिवसाच्या एकदा यानं प्रीचे लेक्चर, त्यातलं आजचं हे पहिलं केलेलं आहे. इमिजिएटली स्टार्ट करण्याच्या दृष्टीनं जे आहे त्याचं 2 भागात डिव्हिजन केलेलं आहे. पेज 3 आणि 4 जे आहे ते पेपर रीडिंग कसं करायला पाहिजे. आत्ताचा पेपर समजा वाचला क्वेश्चन पेपर, तर पेपर रीडिंगला तुम्हाला काय इंडिकेशन्स त्यातनं मिळतात. त्यामुळं 21 तारखेचं पेपर आणि आजचा पेपर 22 या 2 पेपरचे सॅम्पल स्ट्रक्चर्स त्याच्यात दिलेले किंवा काय काय आर्ग्युमेंट आपल्याला बघायला पाहिजे जे आहेत. प्रिलिम्सच्या स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये फॅक्च्युअल आहे हा प्रश्न जो आहे तो आहे. फॅक्च्युअल पेपर आहेच आहे आपला आत्ताचा. जर आपण तुम्ही बघितलं माझ्याकडे A टाईपचा होता त्याचं मी ॲनालिसिस केलेलं जे आहे ते. आणि म्हणजे जसं आता उदाहरणार्थ बेसिक जे आहे की हा 8व्या पार्टमध्ये आहे, 9व्या पार्टमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यावरचे विचारलेले अगदी बेसिक प्रश्न जे आहेत ते. डिलिमिटेशन कमिशन कितवा आहे, 2रा आहे, 3रा आहे, 4था आहे, कुठल्या म्हणजे एकदम फॅक्च्युअल बेसिक ज्याला म्हणलेलं आहे. हाऊ मेनी लिमिटेशन कमी, याचा अर्थ वाचताना त्याचं सर्वंकष वाचायला पाहिजे. 71व्या घटनादुरुस्तीमध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी, मैथिली कुठल्या कुठल्या भाषा आलेल्या. त्यामुळे प्रश्न बारकाईनं वाचायला पाहिजे आणि राहिलेल्या पर्यायांवर काम करायला जे आहेत. असा साधारणतः वेळ किती जायला पाहिजे, 60-40पर्यंत. 60% वेळ PYQ वाचायला पाहिजेत आणि 40% वेळ अभ्यास करायला पाहिजे. रेशो परत मी सांगतो म्हणजे 3:2 आहेत. क्वेश्चन पेपरमध्येच सगळं आहे. अभ्यास कशाचा करायचा हे कळण्यासाठी खूप वेळ द्यायला पाहिजे त्याला. त्यामुळे क्वेश्चन पेपरचा रेशो 60% क्वेश्चन पेपर वाचायचे आणि 30-40% अभ्यास नावाची बिनमहत्त्वाची गोष्ट करत राहायची. आपण 12 तास अभ्यास करतो पण काय अभ्यास करायचा कळतच नाही आपल्याला. आणि त्यामुळे अभ्यास करताना हे कधी मिनिमम तुमचं समजा एक पुस्तक आहे कुठलं ते वाचून झालं की मग हे अप्लाय होतं. NCERT तुमचं बेसिक झालेलं आहे, तुमचं लक्ष्मणचं पुस्तक बेसिक वाचून झालेलं आहे, तुमचं स्पेक्ट्रमचं झालेलं आहे, ग्रोवर झालेलं आहे, तर हे अप्लाय होईल. म्हणजे सुरुवातीचं इनिशियल टास्क झालं
की मग C2B हाच ॲप्रोच वर्क होतो. C2B म्हणजे करंटचं बेसिक वाचणे. म्हणजे आज जरा प्रोटेम स्पीकरवर चर्चा आहे. मग प्रोटेम स्पीकर ही कल्पना काय आलेली आहे, प्रोटेम स्पीकर कसा होतो, एल्डर काय, मग भर्तृहरी आत्ता जे आहेत महताब, मग भर्तृहरी महताबांनी काय काय केलं. तुम्ही 12 तास अभ्यास केला तर 3 तास पेपर वाचायला पाहिजे. तुम्ही 16 तास अभ्यास केला तर 4 तास पेपर वाचायला पाहिजे. पेपर रिडिंगच क्रुशियल आहे. पेपर रिडिंगमधनं तुमचा कॉमन सेन्स वाढत जातो त्या विषयाचा. याच्यातनं तो असं समजा हे असं बघितलं, आता हे टाकलं आपण याच्यावर, तर त्यातनं तो फ्रॅगमेंटरी येतो पण तो फ्रॅगमेंटमध्ये असतो. काही ठिकाणी पॅचेस येतात, काही ठिकाणी कळत नाही. कारण असा अख्खा कुठलाच कॉम्प्रहेन्सिव्ह असा कुठला व्ह्यू मिळत नाही. मी एक 11 मिनटं 12 मिनटं 16 मिनटं ऐकलं अगदी, तर त्यातनं कॉम्प्रहेन्सिव्ह कळत नाही. त्यामुळे परत पुढच्या याला दुसरी काहीतरी गॅप असते. आणि रिडिंगमध्ये काय होतं, त्याची कंटिन्युटी मला रिडिंगमध्ये येते. मला लक्षात आहे की ही बातमी इथं होती 6 दिवसापूर्वी असं ते म्हणाले होते. कारण तेच लोक लिहिणारे कंटिन्युअसली आपण वाचत राहतो. आणि त्यामुळं हे एक. आणि ऑफिशियली UPSCचं जे आहे ते काय, पेपर हा जो आहे हा आपल्याला ऑनलाईन नाही आहे, अजून नाही आहे. हा हार्ड कॉपी वाचायची आहे आणि हे लिहायचं आहे किंवा हे सर्कल मारायचं. तर त्या 2 ॲक्टिव्हिटीज जास्त करायला पाहिजे. वाचणे, जेवढं तुमचं रिडिंग ॲबिलिटी. CSATला जायचं एक कारण काय, वाचनाची स्किल गेलीत, डिस्किलिंग झाले कोरोनानंतर. आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या लोकांचं प्रमाण खूप आहे ना. जे 2 मेन्स दिले 3 मेन्स दिले आता पुढं सरकत नाही. याचं कारण का आधी दिलेलं आहे वाचनच नाही आहे. त्यामुळे 3 मिनटामध्ये कुठलाही एक्सप्रेसचा किंवा हिंदूचा अग्रलेख किंवा त्या शेजारचा 3 मिनटात वाचून झाला पाहिजे. 3 मिनिट खूप झाले. मग तेवढ्या स्पीडला जायला आपल्याला, तो म्हणला की मला एक वाचायला 1.5 तास जातो, 1 तास जातो. ते जेवढ्या वेगात वाचेल तेवढं तुमचं कॉम्प्रहेन्सिव्ह, म्हणजे वाचणे आणि वेगात निर्णय घेणे, तर हे प्रॅक्टिसचं काम आहे. ज्याला काही बॉर्न असं हे नाही आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट वाचली, हा आता मी वाचला 21 जून, आता काल झालं 21 जून, मग कालच्यात तुम्ही किती बघितलं होतं. मग इथं त्यांनी दिलं ना इक्वेटर, ट्रॉपिक कॅन्सर, त्यानंतर आर्क्टिक सर्कल आहे का, काय काय कालच झालं. मग कालच्या दिवसामध्ये काय काय येतं याच्याविषयीचं जॉग्राफीचं मी त्या याचं एक पेज असतं पहा आपल्या जॉग्राफीचं हिंदूमध्ये, त्यात ते असे मॅप देतात. आयसोथर्मलचा आपल्याला मॅप दिलेलाच होता ना, विचारलं होतं आपल्याला. म्हणजे करंटमध्ये बारकाव्याने जेवढं तुम्ही पकडाल तर तेवढं ते तुम्हाला हे कळेल. जसं आता आज 22 जून आहे, 22 जूनचं आपल्याला महत्त्व काय, 22 जून 1897 रँडचा खून झाला. म्हणजे ते करंटमधनं लक्षात गेलं की त्याचा वेगळा अभ्यास, आपण म्हणतो खरं बोलण्याचं महत्त्व काय, काय बोललं लक्षात ठेवायला लागत नाही. तसं करंटमधनं तुम्ही डे टू डे गेलं तर परमनन्स जास्त आहे. कुठल्या तरी आता ह्याच्यावर मी एक मार्गेने एक मॅगझिन काढलं, तर याच्यात लिमिट आहे ना, लिमिट आहे. याच्यात समजून किती घेणार तुम्ही. आणि साधं आहे की त्यांना चांगले लोक पाहिजे म्हणून ते बरोबर याच्या वगळलेलं उचलणार आणि त्यातनं प्रश्न काढणार. किंवा कॉमन सेन्सिकल प्रश्न जे आहे, पपया, कॅश्यू, रेड सँडर्स काय काय आहे बाबा, हे कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत. हे कुठे येतात, कुठेतरी हिंदू छोटं चित्र आहे त्यावरून तो विचारला अंधारातला आत्ता जो प्रश्न आहे बाबा. प्रश्नाचे सोर्सेस स्वतःला ओरिजिनल सोर्सेस सांगतात. या क्लासवाल्यांचा सोर्स यांचा तुमच्या मते हे वाचलं, DOPTची साईट आहे तिथे हे ओळ आहे, मी प्रत्यक्ष बघितलेली आहे. किंवा हा मंत्रालयाचा असा प्रकारचा एक निर्देश होता, त्यात आलेली चर्चा. मग मिनिस्ट्रीजनं बऱ्याचदा काढलेत पहा, मिनिस्ट्रीच्या साईटवरनं खूपच प्रश्न आहेत. NCERTतनं बरेच प्रश्न जे आहेत किंवा तुमच्या पेपरमधनं आले. सोर्सेस स्वतःला काढता यांना, म्हणजे तुम्ही ISO तुम्ही असं लिहून द्या इथं की हा सर आहे ना, इथं सोर्स आहे, कॅलेंडर फॉर द इयर 2022 इज द सेम फॉर 29-30. हा प्रश्न त्यांनी इंडिया एअरबुकच्या या चर्चेतनं घेतलेला, पान नंबर 22 इंडिया एअरबुक आत्ता झाले. सोर्सेस आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे. आणि त्यातून म्हटलं की मग मला याला एक 8 दिवस जातील, मी एकदा मेन्स फ्री दिलेली आहे, मला 8 दिवस जातील, मग तेवढा वेळ जायला पाहिजे, त्यातनं तुम्हाला हे कळू शकेल जे आहे. त्यामुळे स्वतः सोर्सेसपर्यंत जाणं, ओरिजिनल स्वतः, आणि तशी एक आन्सर शीट तयार करणं, असा एक्झरसाईज करायला ज्यांनी विशेषतः फ्री दिलेली आहे अशा लोकांनी करायला पाहिजे. ओरिजिनल सोर्स मला कळत नाही, या प्रश्नाला 8 दिवस घालवले पण ओरिजिनल सोर्स मिळालेला नाही. असे किती प्रश्न आहेत, मग कोणाच तरी मदत घेतली, पण स्वतः ते स्ट्रगल करायला पाहिजे की हा जसा आहे. आता प्रधानमंत्री सुरक्षित हे आता हा अगदी सोपं आहे. तुम्ही म्हटलं की कुठल्याही एका स्कीममध्ये आलेलं आहे आणि ती स्कीम गव्हर्नमेंटनं या साईटवर टाकलेली आहे किंवा ही या वृत्तपत्रामध्ये आलेले आहे, कुठेही आलेले आहे, पब्लिकली सापडलेले आहे. आता CDSची चर्चा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ही दरवेळेला हिंदू कुठल्याही एक पेपरमध्ये आलेले आहे, त्यातनं केलेली आहे.
वृत्तपत्रीय काय आहे आणि वृत्तपत्रिकेच्या पलीकडं काय काय आलेलं जे आहे ते. काही बुकिश ज्याला प्रश्न म्हणतो ना, बुकिश म्हणजे पुस्तकी वाटणारे प्रश्न. प्रोव्हिजनल प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली राजेंद्र प्रसाद, पुस्तके वाटणारे प्रश्न जे आहेत, त्यामुळे पुस्तकातून आलेले प्रश्न काय आहेत बघायला पाहिजे. उपयोजित प्रश्न किती आहेत आणि इन्फ्लुअन्स काढण्याचे प्रश्न. उपयोजित म्हणजे कुठून तरी विचारले, काहीतरी घडले करंटमधले. आणि तिसरे म्हणजे तुम्हालाच त्याच्यावर ॲनालाइज करायला लागतं की हे उत्तर असू शकतं जे आहेत. आणि चौथा कॅटेगरी ज्याच्याकडे आपल्याला जायचं नाही, जे बियॉन्ड रिच. जसं आता समजा तुम्ही म्हटलं की हे मला नाही कळणार, कधीच कळणार नाही की हा जो तुम्ही बुद्धीसमोर विचारलेला मनुष्य माझ्या नाही वाचण्यात आला, कोण संघभूती वगैरे, मग त्याच्याकडे जायचंच नाही आहे. म्हणजे अननोनच्या फार कारण ते ट्रॅप आहे, त्यात वेळ घालवायचंच नाही. आपण काय असं करतो जे एक येत नाही आहे, आपण म्हटलं फार अवघड पेपर होता, 40 प्रश्न आले नाही, याचा अर्थ 60 झाले तरी पास झालं ना. 60च्या 60 बरोबर यायला पाहिजे ना दुसरा अर्थ त्याचा. मग 60च्या 60 बरोबर येत नाही कारण जे झालं ते विसविसित आहे. याचं कारण ह्या 40चं पण प्रेशर 60वर आलं. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याचा अर्थ क्वालिटी अभ्यास. त्यामुळं त्याचे सगळे अपशूट वाढवत राहायला पाहिजे त्याच्याबद्दलचं जे आहे ते. जसं आता इंटरनॅशनल ग्रेन्स काउन्सिलचा इंडिया मेंबर आहे, त्याच्यावरची सगळी चर्चा चाललेलीच होती, मग ती विचारलेली आहे. नॅशनल ग्रेन्स काउन्सिलबद्दलचं आर्ग्युमेंट काय आहे, इम्पोर्टिंग राईस आणि व्हीट. तर राईस व्हीट कंटिन्युअसली चालले, 3-4 वर्ष आपल्या फ्रीमध्ये आहेच आहे. प्राण्यांवरचे प्रश्न मागच्या यातले तुम्ही बघितले, पक्ष्यांवरचे प्रश्न, झाडांवरचे प्रश्न. जसं आजच्या याच्यात समजा म्हणलेलं की सोयाबीनवर काय आहे ते चक्रीभुंगी किडा लागलेला आहे, हे लोकल माहिती आहे. मग हे तुम्हाला नॅशनलला गेलं वाटतं हे कुठून आलेलं आहे. हे डे टू डे आपल्या ह्याच्यामध्ये अमेरिकन लष्करी आळी आहे, मग अमेरिकन लष्करी आळी असते ती काय खाते, मग कापसाच्या प्रजाती कुठल्या कुठल्या दिल्या, मग हेच आपल्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे जुन्या क्वेश्चनचा डाटाबेस चांगला पाहिजे तुमचा. क्वेश्चन पेपर न बघता सांगता आलं पाहिजे की हा इथं क्वेश्चन आहे. असं किती गेले 5 ते 7 वर्षातलं प्री मेन्सचं. आणि त्याच्यासाठीचं मेटाबर काय किंवा समजून म्हणजे हा मनुष्य मला माहीत नाही कुठे, पण हा मनुष्य इकडं सारखा दिसत असतो, माझी अजून तिची ओळख नाही आहे. आपल्याला इथं ह्या घरात राहतो, इथं आहे, ते सगळं माहीत आहे. आता एकदा ओळख झाली की अरे तुम्ही आहे. तसं हे प्रश्न काय मला माहीत नाही, पण हे इथं प्रश्न आहेत बाबा. कालिदास कोण माहीत नाही, पण कालिदास नावाचा प्रश्न सारखा सारखा इथं दिसतो मला. म्हणजे स्ट्रक्चरला सुरुवातीला सारखा आज जायला. याचा रेशो मी परत सांगतो की 60% क्वेश्चन आहे. क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन पेपर कधी तुम्हाला कळतील, मिनिमम वाचन तुमचं झालं. मिनिमम वाचन झालं नाही तर ते फ्लॅट जाईल ना. मध्यम आयोग म्हटलं काय मध्यम आयोग, मला काय माहितीच नाही. मध्यम आयोग म्हटलं की तुम्ही उठून उभं राहणार, कारण तो हाच आहे, भास आहे, भासाची 13 नाटकं. मग तुमचं मिनिमम वाचन आहे. मग मिनिमम वाचनचा अर्थ काय, NCERT प्लस त्याच्यावरचं एक बेसिक पुस्तक, हे मिनिमम वाचन झालं की आता अभ्यास करायला आपण सिद्ध झालो. हा अभ्यास नव्हे, याच्यानंतर जे होईल ते अभ्यास सुरू झाला. मिनिमम वाचन झालं, आता चला आता अभ्यास करूया. मग तो अभ्यास म्हणजे दिलेले प्रश्न सोडवणे दे. जसं आता भर्तृहरी नाव आलं आजच्यात, भर्तृहरी महत्त्व. मग भर्तृहरीचं नीतिशतक आहे ना, भर्तृहरी नावाचा कवी आहे गाजलेला. मग या नावाबद्दल आपण वाचलं या माणसाच्या निमित्तानं, जे प्रोटेम स्पीकर आलेले जे आहेत. आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही म्हटलं की ह्यातलं मला काहीच नाही आहे, बालभारती वेगात वाचून घ्या, ज्यातनं मिळेल नॉलेज जे आहेत. CBSEची पुस्तकं, NCERT, जिथनं ते पटकन करता येईल तेवढं ते संपून टाकायला पाहिजे. त्याचं एक स्ट्रक्चर तुम्ही म्हटलं 3-4 महिन्यामध्ये हा अभ्यास संपायला पाहिजे, जे अगदी फ्रेशर आहेत. आणि ज्यांनी ऑलरेडी झाले त्यांनी एक 15 दिवस घ्यायला, ज्यांनी एक प्री दिलेली आहे, एक मेन दिलेली आहे, त्यांनी ते ताबडतोब एक आठवडाभरात एकदा रिशफल करा. पॉलिटिकल थेअरी 4 तास संपलं. 12वीचं तुमचं पुस्तक ज्याच्यावर प्रश्न विचारलेत ते संपून गेलं. हिस्ट्रीचं वाचून घेतलं, एक 8 दिवसात सगळं ब्रशअप केलं आणि मग आलं. जॉग्रफीचे प्रश्न आहे समजा याच्यातले, मग ते करंटमधलं लिऑंगचं पुस्तक असेल, NCERT असेल, हे एकदा वेगात वाचलं. आणि मग काही जण वाचताना सांगतील तुम्हाला की ह्याचं कुठं काय आलेलंच नाही, आणि आल्यावर मग आलं तर मग तो आपला जाईल ना प्रश्न. त्यामुळं रिलिजियसली सगळी बेसिक पुस्तकं एकदा वेगात वाचून घ्यायला पाहिजे. एकदा दोनदा ती लक्षात येईपर्यंत ती वाचायला पाहिजे, तर त्याचं बेसिक आकलन आपल्याला होऊ शकेल जे आहे. आणि त्यामुळं मग बेसिक तुमचं बेसलाईन झाले किंवा त्याला फाउंडेशन आपण म्हणतो, बेसिक काम झालेलं. हे काम झाल्यानंतर अभ्यास सुरू होईल UPSC. त्यातनं मग त्यांनी जे विचारलेल्या प्रश्नांपर्यंत आपण ह्या बेसिक ह्याच्यामध्ये बऱ्याचदा दमतो किंवा हे अभ्यास आहे ह्याचा आपला भ्रम निर्माण. हे त्याचं फाउंडेशन आहे, त्यावर इमारत बांधणार ते घर झालं ना. इमारतीच्या पायाला घर म्हणता का मानलं, तो पाया आहे. मग त्या पायावर चांगली इमारत बनण्यासाठी मग तुम्ही त्याचं करंटमधलं हे वाचलं, याचं वाचलं, एन्व्हायरमेंटमध्ये मग तुम्ही डाऊन टू अर्थ वाचायला लागला.
डाऊन टू अर्थसाठी तुमचं मी काय वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट पण वाचला नाही अजून. मला 27मध्ये काय झालं ते पण माहीत नाही, 72मध्ये पण नाही, 86मध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आला. ते 27 पण माहीत नाही मला, 72 जो विचारला आता 72 पण माहीत नाही आणि 86 पण माहीत नाही. तर मग म्हणजे बेसिक आहे सगळ्या कायद्यांचं, बेसिक कायदे एकदा वाचलेले आहेत. मग तुमचे पेपर रेडी. जसं आजच्या याच्यामध्ये काय बाबा तुम्हाला बेल दिलेली नाही आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे की ट्विन टेस्टला तुम्ही फॉलो नाही केलं. मग ट्विन टेस्ट बाजूला राहिली. मला पहिल्यांदा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट काय आहे एकदा शांतपणे, त्याला 4 तास तुमचे जातील ना, पण ते द्यायला पाहिजे. असं किती वेळा होईल ना, 2 वेळा होईल. 3ऱ्या वेळा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट मी क्लिअरली स्वतः वाचलेलाच आहे. कारण हल्ली त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारतात. तुमच्या RTIचा प्रश्न बघा, मग क्वेश्चन कुठून येतात आणि त्याचं नेचर काय, याचं तुमचं अवलोकन चांगलं झालं की काय वाचायचं आणि कुठल्या गोष्टीला प्रायोरिटाईज करायचं. मार्केट ड्रिव्हन अभ्यास करायचा. मला हे पाहिजे, कोण देते पहा तुम्ही, मग ते वाचले. आत्ता कसं होतं की यांनी हे दिलेलं मग ते वाचा, कोणतरी सांगतो हे भारी आहे, मग ते डब्यात टाका. तुम्हाला काय पाहिजे, मार्केट ड्रिव्हन अभ्यास जेवढा कमी तेवढ्या वेगात ते सरळ जाईल. म्हणजे दीज आर माय नीड्स आणि नाव आय एम गोइंग टू फुलफिल दिस. हे मी आता पूर्ण करणार आहे, याच्या आधारे ते करणार. हे कळायला तुम्हाला तुमची समज वाढवायला लागेल. तुमची समज वाढवण्याचा मार्ग म्हणजे काय, तुम्ही कशाला जॉईन होता, स्टेटला. मग स्टेटनं प्रोड्यूस केलेले जास्त वाचायला. स्टेट काय प्रोड्यूस करतं, योजना, कुरुक्षेत्र, आपल्या इथं लोकराज्य किंवा इंडियर बुक किंवा इकॉनॉमिक सर्वे. मग ह्याचं सोर्सेस आपले बघितले. आणि NCERT ही अगदी गव्हर्नमेंट नसले तरी गव्हर्नमेंट एडेडच संस्था आहे, ॲटॉनॉमस असले तरी. मग NCERTचं मटेरियल, NCERT काय तो त्यांचा सोर्स आहे, डायरेक्टली सोर्स आहे UPSCचा, तो वेगळा संपवला. त्यामुळं सोर्सेसचं लक्ष वाचायला पाहिजे. सोर्स मिनिमाइज कसे करायचे त्याच्यावर तुमचं काय आहे. तुम्ही म्हटलं की यांनी हे 6 तासात 3 तास दिले, वाचलं, सगळं कव्हर केलेलं आहे आणि आपलं झालं. याचं एकमेव लक्षण म्हणजे काय, त्याच्यात चांगले मार्क मिळाले. तुम्ही पेपर वाचा, मग पेपरवर एक वीकली टेस्ट करून घ्यायला पाहिजे की तुम्ही हिंदू पेपर वाचा, मग त्यावर टेस्ट कुठं आहे. नुसते तुम्ही म्हणणं पेपर वाचून उपयोग काय ना. सर पेपर सगळे वाचलं पण हा पेपर अवघड गेला, पण त्या पेपरवर टेस्ट कुठं दिल्या. आठवड्याला काही ना काहीतरी टेस्ट द्यायला पाहिजे. आपण आठवड्यात पास होणार, 15 दिवसात पास होणार, मग महिन्यात, मग 6 महिन्यात, मग वर्षात पास होणार. असं मार्च नंतर पास नाही होणार. प्रीचा अभ्यास चालू गेला. त्यामुळे तुमच्या ह्याच्यात बेसिक इथिक्स आपलं काय, तुम्ही जे आठवड्याभरात करता, 8 दिवस नाही, काही जणांना वाटतील 10 दिवस, हा पिरियड 15 दिवसापेक्षा जास्त असता कामा. पण ते पास झाल्यावरच एवढं मटेरियल आहे. म्हटलं या आजच्या क्लासवाल्यांची 10 पानं, 12 पानं, 16 पानं सगळे मिळून माझी 68 पानं झाली आठवड्यात किंवा 10 दिवसात. या 68 पानावर टेस्ट द्यायची, जे असं ऑप्शनल असेल, करंट आहे, त्याच्यात पास झाल्याशिवाय पुढचं वाचण्यामध्ये वेस्टेज ऑफ टाईम आहे. गॅरंटी काय हे होईल, हे ॲझम्पशन आहे जे धोकादायक आहे. त्यामुळे ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल, हे पास झालं, मग नेक्स्ट गेलं. मग ते पासचे मेकॅनिझम काय असेल. तुम्ही म्हटलं की तुम्ही टीचर आहे, मला यातनं काय पण विचारा, तुम्ही आमच्या मित्राला नाही यातनं काय पण विचार. मागच्या वर्षी पेपरचा मेसेज काय आहे की विदाऊट ऑप्शन अभ्यास केला पाहिजे. पण मागच्या वर्षी काही लोकांनी असे प्रयत्न केले ना, प्रश्न वाचायचे त्याचे ऑप्शनच वाचायचे नाही आहेत, असे प्रश्न सोडवायला पाहिजे. विदाऊट ऑप्शन प्रश्न सोडवला तर शुअर शॉर्ट आहे ना. आपण अख्खं आयुष्य जर करिअर पणाला लावतोय तर मग एक्स्ट्रीमला काय आहे त्याचा विचार करायचा. जास्तीत जास्त सांगा किती करता येईल. तर विदाऊट ऑप्शनचा अभ्यास चालू झाला पाहिजे. सुरस्प्लिटमध्ये 4 पर्याय नव्हे, हेच झालं, मग पर्याय वाचले. म्हणजे अभ्यासाच्या मेथडमध्ये अधिक प्रिसिजन आणायला पाहिजे आणि अधिक मायक्रोनेस आणायला पाहिजे. अभ्यास पद्धतीत 2 बदल काय आहे की आपल्याला नाही आठवते 4 पर्याय, त्यातनं जर एलिमिनेशन टेक्निकनं कळतं. पण एलिमिनेशन टेक्निकपर्यंत जाण्यासाठी एवढा स्टफ आहे बाबा. हे बरोबर, काही प्रश्न तुम्ही वाचलेल्या पलीकडे असणार, तिथं एलिमिनेशनला आपण जरूर जाऊ. पण तुम्ही वाचलेल्या एरियातले क्वेश्चन जे आहेत, जे यावेळेला जास्त आहेत, आपण वाचले. जसा हा प्रश्न आहे पहा, पॉवर्स ऑफ म्युन्सिपॅलिटीज आर गिवन इन पार्ट IX कॉन्स्टिट्यूशन. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स पार्ट 18मध्ये आहेत का, पार्ट XX काय काय. आता हे बेसिक वाचलं, बाकी सगळं वाचलेलं असतं, पण वरचं बेसिक वाचत नाही आपण. स्ट्रक्चर कसं आहे, कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे. त्यामुळं विदाऊट ऑप्शनच्या अभ्यासासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं प्रिसिजन वाढवायला लागेल, अभ्यासामधला नेमकेपणा वाढवायला लागेल. नेमकं सोर्स काय आहे हे समजा, मी पुस्तक वाचतो आहे, कुठल्या सालातलं आहे, काय प्रकाशन आहे, कोणी गेलेलं आहे, किती पानं आहेत, किती आवृत्त्या खपलेल्या आहेत, किती प्राईस आहे, हे कधी वाचतच नाही, कुठल्या प्रकाशनाचं आठवतच नाही. मग असा कसा आहे, असा नाही ब्युरोक्रॅट.
तुम्हाला कोण पण काय पण हातात दिलं ते कसं वाचणार आपण, त्याचा आगापिछा बघायला पाहिजे. त्यामुळे मेथडॉलॉजी सिव्हिल सर्व्हिस, मेथड तुमची चांगली पाहिजे. मेथड चांगले नसेल तर ते वाचन ऑनेस्टीबद्दल कोणाची शंकाच नाही ना. वी आर ऑनेस्ट पीपल. ऑनेस्टीबद्दल इश्यू नाही, इंटिग्रिटीबद्दल इश्यू नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही काही इकडं टाईमपास करायला, आयुष्यात काहीतरी करायला झालेलं आहे, पण ते का होत नाही. मग त्याची कारणं जे आहे, त्यामुळे ऑनेस्टीबद्दल स्वतःच्या आणि कोणा शंकाच नाही, इंटिग्रिटीबद्दल शंका नाही. शंका आहे ते पुढची मेथड कुठं आहे तुमच्या. ऑनेस्टीचं प्री कंडिशन, मेथड स्टार्ट्स. त्या मेथडनं तुम्ही, मेथड या दर 10 दिवसानं पास व्हायचं, आठवड्यातनं 3, महिन्यातनं 3 वेळा पास झालं की मग बाजूला टाकलं. 3 वेळा पास झालं की 2 दिवस ब्रेक घ्यायचा, काहीतरी मग परत फ्रेश करा. असं काहीतरी मेकॅनिझम. जसं काही जणांनी गेलं 1 ते 12 अभ्यास करतात, 12 ते 16 काहीच करत नाही, 16 ते परत 30 अभ्यास करतात. हे 12 दिवस, हे 14 मधले 4 ते 5 दिवस करंटमध्ये जे येतं आणि रिव्हिजन. करंटमध्ये म्हणजे योजना त्यावेळेला येतं, कुरुक्षेत्र येतं, किंवा तुमचं एखादं मंथली मार्केटमधलं मॅगझिन येतं. म्हणजे 5 दिवस ते अंडरग्राऊंड होतं, सगळं बंद करतात 5 दिवस ते. परत मग नंतर क्लास पण नाही केला, हेच फक्त केलं, म्हणजे रिव्हिजन केलं. त्या 10 दिवस रिवाईज केले तर उपयोग आहे ना. म्हणजे तुम्ही जो अभ्यास केला त्याला मार्क कोणीतरी दिल्याशिवाय तो अभ्यास पूर्ण होणार नाही. याची मॅक्सिमम तुम्हाला म्हटलं असं 15 डेज आहे ती व्हॅलिडिटी आहे. ते जर केलं नाही तर आपण, तुम्ही काय चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून आपली परीक्षा नाही आहे. आपली परीक्षा जी आहे ती मुख्यतः हायर ब्युरोक्रेसी. हायर ब्युरोक्रेसीसाठी जे लागते ती स्किल्स हे सतत अपडेटेड आणि रिवाईज असे पाहिजेत. त्या रिव्हायजनसाठी कंटेम्पररी जे चाललेलं आहे त्याची, किंवा तुमचं बेसिक झालेलं आहे त्याची एक्झामचं फॉर्मॅट तुम्ही निवडा कुठल्या प्रकारचा असेल, पण तसा प्रयत्न करत राहायला पाहिजे. त्याच्या दृष्टीनं साधारणतः ही एक आधी याच्यातले मुद्दे बघून काय गरज असेल तर ती चर्चा करू द्या. आणि वेळ मिळाला तर मग काही जणांनी आल्यावर सुचवलं तसं लिहून दिले तुम्ही क्वेश्चन आम्हाला काही आहेत ते पण जरा विचारले चालतील. तुम्हाला वाटलं तर मग काही क्वेश्चन लिहून घ्या, असे काही सॅम्पल क्वेश्चन पण, आणि नंतर इंडिव्हिज्युअली पण आपण बोलूया वेगळ्या ह्याच्यातनं जे. पण इथं बसलेले ह्याचा हेतू काय, आज पहिलं लेक्चर आहे की प्रीला कारण सगळं येऊन थांबतं कसं आहे, प्रीपर्यंतच थांबतं आणि तुम्ही बाकी सगळं करत राहिलं. ते आपलं नैतिक समाधान आपण करत होतो की सिव्हिल सर्व्हिस चालू आहे. सिव्हिल सर्व्हिस चालू याचा एकमेव अर्थ मेन्स लिहिली, कारण प्रीला मार्क नाहीत. जोपर्यंत तुम्ही मेन्स लिहित नाही तोपर्यंत सिव्हिल सर्व्हिस चालूच नाही आहे ना. तुमच्यामध्ये अभ्यास आहे पण त्यांच्यामध्ये इट वोंट एक्झिस्ट, सिम्पली वोंट एक्झिस्ट. त्यामुळे त्यांच्या भाषेत तुम्ही मेन्स लिहिला, हां मग नाऊ यू आर इन, आता आमच्यामध्ये तुम्ही आहात. नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहेत ते सिव्हिल सर्व्हिसमध्ये आले बाबा, हां 12,000 लोक झाले, मग आता 1,000. त्या 12,000 गेल्यानंतर आपण UPSCच्या लायकीचे झालो. तर 12,000ची पूर्वतयारी आहे ना सगळी. मग त्या पूर्वतयारीला अभ्यास त्यांच्या ह्याच्यामध्ये त्या फॉर्मॅटमध्ये जायला पाहिजे. ह्याची कारण हे इल्युजन्स निर्माण करतात. हे का तर भ्रम निर्माण करतात आपल्याला की आपलं चाललं आहे, ग्रेड चाललं आहे, ऑनेस्ट आहे, स्वतःची पीटी येते किंवा स्वतः प्राईड येते. ते दोन्हीही प्रॉब्लेमॅटिक आहे. जे यायला पाहिजे ते काय रिअल काय आहे तर एक्झाममध्ये पास झालं, एक्झाममध्ये पास व्हायला. आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे हे जनरल मेटाफर्स किंवा जनरल ॲनॉलॉजी खूप स्थूल ॲनॉलॉजी आहे की टेस्ट सिरीज लावली डिसेंबरनंतर, पण तोपर्यंत काय केला अभ्यास तुम्ही. टेस्ट सिरीज ही कायमचीच गोष्ट, टेस्ट सिरीज वेगळी अशी गोष्ट नाही आहे. टेस्ट सिरीजच सगळीकडे आहे. ती 15 दिवसात करायला पाहिजे, 10 दिवसात करायला पाहिजे, आठवड्याला करायला पाहिजे, तरच तुमचं जेवढं झालं तेवढं ते कळत राहील, म्हणजे ते पास होत राहील, मग त्याचा लोड येणार नाही. त्यामुळे टेस्ट हे वे ऑफ लाईफ व्हायला पाहिजे तुमचं जीवनशैलीचं तो भाग. मग टेस्टशिवाय अभ्यास इमॅजिन करता कामा नाही. हे अनैतिक आहे, इमॉरल आहे, त्याला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी देता कामा नाही. आपल्याला कसं असं एवढं प्रेशर, हे सगळं संपवायचं, मग त्या प्रेशरखाली आपण म्हणतो जाऊ दे ही टेस्ट पुढं देऊ, ही टेस्ट पुढं देऊ, एकदा सिलेबस संपून घेतो. असं होत नाही, कारण गॅरंटी काय आहे ना, स्वतःवर विश्वास ठेवायचा नाही आहे. मी IPS झालं तर या वेळेला नंतर IPS झाल्यानंतर 3 प्री अडकलेले लोक आहेत ना, नंतर त्यांनी कन्फ्युज केले सर IPS होईपर्यंत 2 वेळा ते नुसतं असं जोडून झालेलं आहे प्री, आता प्रीच होत नाही. त्यामुळं टेस्टेड ओके असंच अभ्यासाचं स्वरूप पाहिजे. तुम्ही अभ्यास केला करेक्ट आहे, तुम्ही अभ्यास केला करेक्ट आहे, आणि याचा मायक्रो जेवढा तुमचा भाग असेल, स्लायसेस असेल तेवढं ते चांगलं आहे. मायक्रो स्लायसेस की हे 8 दिवसाचं 8-10 दिवसाचं जे झालेलं आहे ते. आणि सुरुवातीच्या काळात आजारी न पडता जेवढी क्वांटिटी उचलता येईल तेवढी वाचाल क्वांटिटी. मी 105 तास एक्सपेक्ट करतो बा सिव्हिल सर्व्हिस करता, म्हणजे आजारी न पडता 105 तास वीकली पाहिजे. वीकली तो म्हणला नाही ना 40 तास मला देतात, हरकत नाही, मग 40 to 105 कसं जायचं. 15 तास रोजचे आपल्याला 8 तास झोप घेऊन करता येईल.
आणि त्यामुळं मग तुमचं बाकी तुम्ही म्हटलं नाही मला 1 तास फिजिकल फिटनेससाठी पाहिजे, 1.5 तास पाहिजे, मग तेवढा वेळ कमी झाला. तुम्ही हे सगळं मॅनेज करून मॅक्सिमम वेळ कसं आहे, तुम्ही जागे आहात आणि वाचत नाही आहे, 12 मिनटं जे आहेत तेव्हा लेक्चरला उशीर झाला 12 मिनटं वाचत राहील. म्हणजे असं खूप जणांनी गेलं. रोहिणी बाजी बकरे नाव स्टुडंट आहे, खूप जणांनी गेलं. आरिफ शेख आहे, पहिल्या अटेम्पमध्ये झालेले जे आहेत. इंटेन्सिटी मॅटर्स, तुमची इंटेन्सिटी, ऑनेस्टी, इंटेन्सिटी जे आहे, समज व्हावं ते सापेक्ष आहे. समज काय आज नाही उद्या, ह्यांना 22 वेळा कळलं मला 78 वेळा जर कळलंच ना. कारण समजेवर विश्वास ठेवता नाही, प्रोसिजरवर विश्वास ठेवा. प्रोसिजर काय ते करायचं आहे, प्रोसिजर काय ते करायचं. मार्क हळूहळू वाढत राहतील, मार्क कमी जास्त होत राहतील. मार्कांसाठी मी नाही दे, त्या प्रोसिजरनंतर ती टेक ऑफ स्टेज तुमच्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे. त्यामुळे प्रोसिजर सेट करा आणि अभ्यास करण्याचा. ती कसं आहे तर पहिलाच मुद्दा आपला जो आहे व्हॉट इज टू बी डन. त्यामुळे आजच्या लेक्चरचं टायटल काय की काय केले पाहिजे, काय केलं म्हणजे मी आहे होणार. प्रश्नांचे स्वरूप समजून घ्यायला पाहिजे 2 प्रकारे, कंटेंट वाईज आणि फॉर्मॅट वाईज. म्हणजे बाबा ॲसर्शन रिझनचे प्रश्न यात दिसत नाही, पण ॲसर्शन रिझनचे प्रश्न येतात. AR ज्याला म्हणले ना, हे वाक्य आहे आणि हे त्याचं कारण आहे. ॲसर्शन म्हणजे विधान आणि रिझन म्हणजे कारण. या स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 दिलेले आहेत, याच्यात जोड्या दिलेल्या आहेत लावायला, याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे, याच्यामध्ये आणखी कुठल्या प्रकारचे प्रश्न पर्याय दिलेले आहेत, क्रोनॉलॉजी दिले आहे. असे बाबा मला 22 प्रकार गेल्या 5 वर्षात दिसले. टाईप म्हणजे हे फॉर्मॅट, क्वेश्चन कुठल्या फॉर्मॅटमध्ये बसवायचं, स्टेटमेंट दिले, फॉर्मॅट किती आहे. कारण त्या फॉर्मॅटमध्ये मग विचार करता आला पाहिजे आपल्याला. हॉरिझॉन्टल हे मी मटेरियल वाचलं समजा, तर ह्या मटेरियलचं काय काय होऊ शकतं, ह्याचे 22 प्रश्न असे होऊ शकतात. त्या स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 की सुरत अधिवेशन पहिल्यांदा अमरावतीला प्लॅन केलं. स्टेटमेंट 2 प्रत्यक्षामध्ये ते काय सुरतमध्ये झालेलं, पहिलं विधान दुसरं विधान बरोबर काय, दोन्ही विधानं बरोबर. म्हणजे एक घटना आहे. म्हणजे प्रश्नांच्या स्वरूपामुळं तुम्हाला मॅटर इन्फॉर्मेशन कशी फिरेल याचं इमॅजिनेशन यायला. कुठलंही तुम्ही काही वाचलं, समजा एक बातमी वाचली, तर याचं काय काय होऊ शकतं याच्यावर UPSCचा विचार तुमचा झाल्याशिवाय पुढची बातमी नाही वाचायची. तर काय काय होईल, असं असं होऊ शकेल, असं असं होऊ शकेल. आजचा पेपर तुम्ही वाचलेला आहे, तर त्या पेपरमध्ये हे झालेलं आहे. तू म्हटलं की पेपर इंग्रजीमुळे वाचणं अवघड होतं, याचा व्हिडिओ बघितला आहे. मग या व्हिडिओमधनं मला हे प्रश्न समजतात का तुम्हाला, जे त्यांनी सांगितलेले नाहीत किंवा यांनी काढलेले नाहीत, पण ते प्रश्नाचं स्वरूप आपल्याला कंटेंट वाईज बाबा सिक्कीम ह्या आता महत्त्वाचं वाटायला लागलं आहे मला. असं एकूण सगळीकडून दिसतं सिक्कीम आहे. मग सिक्कीमवरची माझी 10 कारणं आहेत, मला वाटतं सिक्कीम यायला पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग अमुक. त्यामुळं स्टेट वाईज नंतर आपण बघू. स्टेट वाईज अशी डूज असे 5 ठरवले आपण, हे रोज करायचं. जसं सकाळ काय आपण म्हणलं की फ्रेश स्वतः आपलं आवरणे, ब्रेकफास्ट करणे, जेवण करणे, ज्या स्वतः मेंटेन करण्यासाठी मेंटेनन्स ऑफ युअर सेल्फ पर्सोना, हे जसं आहे तसं UPSC मेंटेन करायला मला 3 आर्टिकल रोज वाचायला पाहिजेत. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची 4 मॅप करायला पाहिजेत, रोज प्लेसेस करायला पाहिजे, तर मी सर्वाईव्ह होईल. हे जसं रोज ब्रेकफास्ट केला, जेवण केलं, विश्रांती घेतली, झोप, हे सगळं मला ह्युमन सर्वायवल, तसं UPSC सर्वायवलसाठी मला हे आवश्यक आहे. मॅप करायचे आहेत, हे वाचायचे आहेत. स्टेट वाईज थोडंसं ह्या आठवड्यात स्टेट आंध्रा सगळा वाचला, हे वाचलं. म्हणजे असं काहीतरी यादी पाहिजे डूजची. आपल्याला रोज हे करायचंच आहे, याला अभ्यास म्हणायचं नाही, रोज करत नाही. पारायण जसं असतं तसं संपून जातं. हे डेली एवढं इम्पॉर्टंट आहे की ते सगळं आपल्याला माहिती आहे. अशी एक यादी करायला पाहिजे किंवा 4-5 तरी गोष्टी आपण केल्या, 20 मिनटं याचे 2 तास वेगळे काढले की जे रोज करायचेच भाग आहेत मेथडच्या दृष्टीनं जे आहे ते. आणि त्याला पेपरमधनं मी आपलं तुम्ही म्हटलं पेपरमधल्या प्लेसेस. आता युरो क्लब तुम्ही फॉलो करत असाल तर मग त्यात काय लेप्झिगमध्ये झालं, लेप्झिग कुठं लगेच लोकेट केलं. आता बेल्जियम आलं, मग बेल्जियम आहे, मग काल युक्रेन होतं, फ्रान्स आणि यांचे मॅच आहे, मग त्याच्यात त्या देशाची माहिती वाचली. फ्रान्स नुसतं जॉग्राफिकली बघितलं, हे प्लेयर कुठून आलेत त्याची लोकेशन शोधली ना तुम्ही, क्या रिजन कुठं, हा रिजन, अशी माहिती मिळेल ना. म्हणजे करण्याच्या ह्याचं कारण काय, तर तुम्हाला तुमचा हा पेपर याच्यात असे प्रश्न विचारलेत ना की हा इथं पर्वत आहे का, हा इथं पर्वत आहे का, हे इथं आहे का, इंडोनेशियामध्ये काय, अँडीज पर्वताचं काय, ब्राझीलमध्ये काय चाललं आहे, अर्जेंटिनामध्ये काय. म्हणजे क्वेश्चनवरनं तुम्हाला अंदाज येईल ना कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत आणि त्याचा आपल्याला. त्यामुळे म्हणूनच पहिल्यांदा लिहिलं आहे की क्वेश्चन्सचं नेचर जे आहे ते तुमच्या सगळ्या याच्यामध्ये यायला पाहिजे, विचारलेलं जे आहे. युनेस्कोनं काय काय विचारलेलं हा प्रश्न पण त्या म्हणजे प्रश्नाचं स्वरूप
आणि त्याप्रमाणे आलेले जे आहे ते चंद्रकेतुगड, इनामगाव, मांगडू आणि सालिहोदाम जो आहे कुठल्या मेगालिथिक साईट, आणि हे एक्सकेवेशन चाललेल्या कुठल्या तरी साईट असतात ज्या आलेल्या आहेत करंटमध्ये. करंटमधनंच काढा, करंटचं बेसिक असं करत. करंटचं बेसिक कधी होईल तुम्हाला? आधी UPSCचं स्टफ काय की प्रिलिमच्या या बेसिक आहेत गोष्टी, त्या गॅप्स असतील तर त्या वाचायला पाहिजे. तो म्हणला की ऑनेस्टली 7वीचं हे पुस्तक सायन्स राहिलेलं आहे ते एकदा वाचून टाकूया. त्यामुळे त्या गॅप्स पहिल्यांदा मुजवायला पाहिजे पायाभूत, आणि मग UPSC चालू करायला. पायाभूत काम त्याचं करायला पाहिजे. ते झालं नाही तर मग ते वीकच राहतं. ऑनेस्टली ते NCERT राहिलेलेच आहेत वाचायचे, आणि त्यामुळं मग ते सतत गॅप. आर्ट्स तर NCERT वाचलेलं ना, आर्ट कल्चरचं, तर ते एकदा वाचून घेत म्हणजे पाया चांगला झाला. आता कारण जे देतात त्यांनी CBSE केलेलं आहे, त्यांचं झालेलं आहे ना ऑलरेडी. आपलं महाराष्ट्राचं झालेलं नाही बाबा. पण आता मी UP, हरियाणा, बऱ्याच ठिकाणी हा सिलेबसच असतो ना, मग त्या सिलेबसमध्ये त्यांनी हे कवर केलेलं असतं, आणि त्यामुळं हा आपल्या दृष्टीनं बॅकलॉग आहे बाबा, हे भरून काढलं. मग आता समजा सायन्सचे क्वेश्चन आहेत, फॉर्मॅट काय आहे किंवा हे काय आहे, जॉग्राफीचे क्वेश्चन आहे, जसं आता मंथ ऑफ जानेवारी, मग त्यात त्यांनी दिले. मग आजच्या मॅप आपल्यात दिलेला आहे ना, आज तुम्ही जर वाचलं, आणि त्यामुळं इन्फॉर्मेशन बेस सगळीकडे आहे. लोकलमधनं खूप जण चांगला अभ्यास करणारे पण मला कॅन्डिडेट माहीत नाही. लोकलमधनं चांगला अभ्यास करतात, ते फक्त नॅशनल इश्यू बघतात. जसं आज मान्सूनबद्दल ब्रिलियंट आर्टिकल कुठे आहे? लोकसत्ताला आहे ना. मग त्यात त्यांचं वाऱ्याची दिशा आणि हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे याचा फायदा काय होतो? इंग्रजीतले खूप लोक करतात ना, याचा फायदा काय? स्पीड खूप येतं. एक संपूर्ण इंग्रजीनं वाचणार आणि एक बायलिंग्वलचा अभ्यास करणार आहे. बायलिंग्वलला मटेरियल कॅचमेंट एरिया वाढतो ना. मग यांनी 12 केलं तर माझ्या 16 ते 18 होण्याची शक्यता असते, कारण इकडं माझी स्पीड चांगली आहे. म्हणजे कोणत्या प्रकारे आपल्याला चेकमेट करता येईल हे कळण्याचा एकमेव मार्ग पूर्वीचे क्वेश्चन तुम्हाला दिशा देतील की असा अभ्यास करायला पाहिजे. की अरे हे आर्टिकल कुलकर्णी जे लिहित आहेत, अभ्यासक आहेत सकाळमध्ये ह्याच्या लोकसत्ताला, मग ते आर्टिकल महत्त्वाचं आहे. अतुल देशपांडेंनी हे खाजगी, आता FDI खूपच कमी आलं ना, 31% जवळ कमी झालेलं आहे. मग तो प्रश्न या कारणाने महत्त्वाचा. सुरुवातीला समजणार नाही, सुरुवातीला तुम्हाला खूप एफर्ट, म्हणजे असे फ्रस्ट्रेट होईल एवढे एफर्ट लागतील. तुम्हाला म्हटलं की FDIचं मला माहितीच नाही आहे काय, 9 तास झालं तेच चाललं आहे माझं, तरी ते. पण तसं झाल्याशिवाय कोणीच FDIला डायरेक्ट आलेलं नाही. स्वतः दास पण तिथं तसे आलेले नसतील आपले गव्हर्नर. त्यामुळे हे बॉन्ड नाही, हे यू हॅव टू स्ट्रगल. त्यातनंच ते मिळत जाईल ना, त्यातनंच ते आपल्याला गोष्टी पकडता येतील. नोशनल क्लिअरिटी जी आहे ती कुठल्या प्रकारे. रुचिर शर्मांचाच आर्टिकल आहे पहा, रुचिर शर्मांनी लिहिलेलं आहे. मग ते कुठलं? तुम्ही म्हणलं की एवढं मी वाचत नाही. कुठलाही एक पेपर शक्यतो एक्सप्रेस, आता हा पेपर तर क्लिअर करतो की एक्सप्रेस शक्यतो फॉलो करा, आणि त्याच्याबरोबर इकडं मग तुमचा रिजनल पेपर आहे करा कुठला. या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमधनं ते पुढं नेत राहायला पाहिजे जे आहे. आणि आपला अप्रोच कसा पाहिजे की मॅक्सिमम काय, नथिंग सक्सीड लाईक एक्सेस. अजून काय आहे ते सांगा, अजून काय ते सांगा. म्हणजे एवढं पुरेसं आहे म्हटलं की ते गेलंच डब्यात, नाही पुरेसं ना याचा अर्थ. अजून काय याच्याशिवाय काय? कारण त्याच्यातनं काय होतं, ते सिक्युरिटी होती ना. पहिला अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट शुड बी लास्ट अटेम्प्ट. असं जर असेल तर ती इंटेन्सिटी मॅटर्स आणि क्वांटिटी मॅटर्स. आणि त्या क्वांटिटी इम्बॅलन्स होऊ नये म्हणून तुमचं वेळेचं नियोजन पाहिजे. वेळ बसवायला पाहिजे, स्ट्रक्चर्ड पाहिजे, वेळ पाहिजे तुमच्याकडं. किती एवढा वेळ आहे आपला, आणि एवढं वाचण्याची स्पीड जी आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळ प्रश्न वाचण्याचा सराव करणे. रिजनल मीडियम मिनिमम ग्रास्प ऑफ इंग्लिश आवश्यक, आणि त्यांनी इंग्रजी करायला पाहिजे जे आहे ते. 15% लोक कंपल्सरी पेपरमध्ये जातात. मेन्स फ्लॉप जाऊन 15% लोकांना पेपर तपासले जात नाही. तर तसं होता कामा म्हणून मिनिमम इंग्रजीचे सतत सराव ठेवायला पाहिजे. जसं आता आपल्यात घेतलेलं जे आहे ते की इंटरनॅशनल आणि नॅशनल रिजनलचा ग्रास्प असायला पाहिजे. फॅक्च्युअल बेस जुन्या PYQवरनं विश्लेषण करून वाढवायला पाहिजे. डेली पेपर रिडिंगचं महत्त्व आहे. C2B अप्रोच तुमचा मिनिमम झाल्यानंतर येईल. C2B म्हणजे करंट टू बेसिक. एखादी काही करंटची गोष्ट वाचली आजच्या पेपरमधली, मग त्याचं बेसिक काय, त्याच्यावर विचारलेले प्रश्न जे आहेत. त्यामुळे C2B हे कायम वर्क झालेलं आहे. अभ्यास कसा करायचा मला माहिती नाही, मी एकदा वाचलं लक्ष्मीत की एकदा NCERTचं आपल्या याचं बेसिक. आता काय आज प्रोटेम स्पीकर म्हणतात, मग प्रोटेम स्पीकर सगळं. मग कमलनाथ झाले तेव्हा काय झाला होता वाद, मागच्या वेळेला ते कमलनाथ होते. आता काय, मग त्याच्या मागच्या वेळ कोण होते. मग प्रोटेम स्पीकरला अख्खा एक दिवस गेला चालेल, ते एकदा पक्क होईल, ते कधी हलणारच नाही. म्हणजे तीच चूक परत नाही झाली तरी तुम्ही आयस होणार.
एक चूक तुम्हाला कोणीतरी दाखवली किंवा तुमच्या लक्षात आली, ती चूक तुमच्या आयुष्यात परत तुम्ही केली नाही सिव्हिल सर्व्हिसच्या, तरी ते वर्क होणार आहे. पण तीच चूक परत झाली तर ते प्रॉब्लेम होतो, मॅथॉलॉजिकल इश्यू. त्यामुळे मेथड आपली चांगली ठेवायला पाहिजे. C2B जायला पाहिजे. त्याच्या आधी बेसिक वाचन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बेसिक वाचन असायला पाहिजे. ते वेगात करून घेतलं कुठल्याही सोर्सेसमधनं. संकल्पनात्मक स्पष्टता, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. आणि नुसत्या बेसिकनं काय होतं, नुसत्या बेसिकनं आपल्याला असं वाटतं इकडं आपण खूप मागं पडलं, आणि त्यामुळं मग 3-4 असा पॅटर्न ठेवला तर दोन्हीचा कॉन्फिडन्स टिकून राहतो. 3 दिवस तुम्ही तुमचं बेसिक वाचा, 4 दिवस UPSC चाललेलं आहे, म्हणजे एसे आहे, एथिक्स आहे, ऑप्शनल आहे, याचं वाचत राहा. म्हणजे मग तो कॉन्फिडन्स जाणार नाही. इकडचं बेसिक वाचलं, आपल्या वाटतं 3 महिने मग खूपच पुढे गेले लोक, माझं आत्ता बेसिक जमलं, मी कधी उचलणार. त्यामुळे मग आठवड्यात त्याचा प्लॅन असा आहे की 3 दिवस बेसिक वाचलं, 4 दिवस तुमचं UPSCचं चालू केलं, म्हणजे मग ते दोन्हीचा कॉन्फिडन्स टिकून राहील त्यातला जो आहे तो. जसं आता याच्यात कन्सेप्च्युअल प्रश्न जे आहेत, म्हणजे वॉटर वेपरची टर्म, त्याच्या खूप टर्म्स आहेत, गेल्या वेळेला पण दरवर्षी टर्म्स विचारतातच. त्याला नोशनल क्लॅरिटी जी आहे ना ती, आणि ती का येत नाही डेली याच्यामध्ये, त्याच्यावर आपण स्ट्रेस करत नाही किंवा त्याच्यावर वाचत नाही. आलेल्या पेपरमधल्या टर्म्स ज्या आहेत त्या. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन आहे, जसं याच्यावर एक विचारलेला प्रश्न जे आहे आपल्याला की ही प्रजाती कुठल्या याच्यामध्ये आणि त्याचा अर्थ काय. ग्राउंडनट, सोयाबीन आणि ह्याचं जे आहेत, आपल्या एकूण म्हणजे क्वेश्चनच्यामुळे तो एरिया ऑफ इंटरेस्ट बनवायला पाहिजे. तो एरिया इंटरेस्ट जे आहे ते अप्लाइडमध्ये बऱ्याचदा ते नसतं, हे बेसिकमध्ये आहे. मग हे बेसिकमध्ये प्रकार जे आहेत ते कुठल्या कुठल्या आहेत. मग तुम्ही म्हणला की हे या आपल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे आहे पहा, NFHच असल्या गोष्टींची चर्चा करते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेमध्ये याची आलेली चर्चा जी आहे ती. करंटचं वाचन जे आहे ना, मायक्रो रिडिंग आणि मायनर जे आहे ते मायनर इश्यूजवर काम करायला. मायनर इश्यूज म्हणजे साधं एक टेक्निक सोडलं की पहिल्यांदा 2 ओळीच्या बातम्या वाचायच्या, मग 3 ओळीच्या बातम्या वाचायच्या, मग 4 ओळीच्या बातम्या, मोठ्या असं मोठं वाचत जायचं. म्हणजे मायनर काही सुटतच नाही आहे. म्हणजे कॅचमेंट एरिया जो आहे ना, आणि ह्या इन्साईड नंतर असे डेव्हलप होतात. असं हळूहळू असं बघत राहिलं की आपल्या लक्षात हे महत्त्वाचं, हे महत्त्वाचं, हे महत्त्वाचं आहे. हे अफगाणमध्ये ही झालेली कालची घटना महत्त्वाची, 2च ओळीत दिलेली. आणि त्यामुळं टॉप डाऊन कधी येणार ना, ते येणार नाही. UPSC असं जर गेलं तर लवकर क्रॅक होईल का. आपल्याला काय कमी वेळात जास्त आउटपुट पाहिजे, मग त्याच्या मेथड्स आपण शोधतो आहे. तर मायनर इश्यूज कसे उचलायचे आणि मायनर इश्यूजकडून आपल्याला कसं जायचं, मायक्रो रिडिंग कसं करायचं. 100 मिलियन फार्मर ही टर्म कशी आलेली आहे उदाहरणार्थ समजा, मग कॅश्यू पपया रँड. आता अशी खूप चर्चा असते ना की आज सकाळला तुम्ही जर बघितलं, म्हणजे हे सिव्हिल सर्व्हिस सगळीकडे आहे. त्यांनी काय म्हटलं की या वनस्पती तुमच्या अंगणात असू द्या, कंसात त्याची टेक्निकल नावं दिलेली असतात की तुम्हाला मधमाशी चावली तर हे वनस्पती लावा, याच्यातनं हे करा. मग आपल्याला त्याचंच फक्त एक सोफिस्टिकेटेड व्हर्जन जे आहे, जसं मराठी विज्ञान परिषद खूप लिहिते पहा. मराठी विज्ञान परिषद रोज, आणि ते अथॉरिटी आहे, हायेस्ट अथॉरिटी इन इंडिया सायन्सच्या बाबत. मग तुमच्यासाठी ते मराठीतनं लिहिता येत ना, म्हणजे त्याचे महत्त्व आपल्याला म्हणतो, ते महत्त्व कळायला पाहिजे आपल्याला. मराठी विज्ञान परिषद कॉलम चालू असतो ना लोकसत्ता. ते पर्टिनंट इश्यू जसं आजच्या ह्यात काय आलं, XAI आलं आहे ना, XAI एक्सप्लेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. XAI कसा वापरतात क्लायमेट आणि याच्या संदर्भात त्याचे एक आर्टिकल दिलेलं आहे. त्यामुळे मग ते XAI बद्दलची चर्चा कशी आलेली आहे, त्यातनं आर्ग्युमेंट बघत राहणं जे आहे ते. त्यामुळं बेसिक रीडिंग्स वेगा हे पण आहे, स्पीड पाहिजे, जबरदस्त स्पीड पाहिजे याला. आणि ज्यांनी ऑलरेडी वाचलं त्यांनी एकदा नियम म्हणून परत एकदा ते एस्टॅब्लिश करा. 100% रीडिंग झालेलं आहे, म्हणजे ते काय एकदा फ्रेश माइंडमध्ये ते बसेल. म्हणजे क्वेश्चन कॉन्स्टिट्यूशनचे वाचा तुम्ही, त्यातनं लक्षात येईल की बेसिक काय. यावेळेला त्यांनी जास्त केलं, बेसिक जास्त बघितलेलं. तेव्हा सगळ्यांची पहिली रिॲक्शन काय होती, 5-10 मिनिटांनी जे लगेच बोलतात किंवा नंतर पण, सर बेसिक आहे पेपर, बेसिक आहे पेपर, बेसिक आहे, असं खूप जणांनी. बेसिक आहे, बेसिक पेपर आहे, बेसिक आहे म्हणजे काय, याचा अर्थ जेवढा आपल्याला लावता येईल तेव्हा लावाल. बेसिकचा अर्थ बाबा म्हणजे तुम्ही पुस्तकातलं म्हणताय, पुस्तकी आहे म्हणजे बेसिक आहे. बेसिक म्हणजे तुम्हाला हे मूलभूत माहिती आहे त्याला बेसिक तुम्ही म्हणताय. बेसिक म्हणजे हे सगळीकडे कॉमन सेन्सिकल आहे म्हणून तुम्ही बेसिक म्हणता. बेसिक या संज्ञेचा नेमका अर्थ काय प्रकार आहे. त्यामुळे बेसिक रीडिंग वेगात संपवणे, जुन्या क्वेश्चनवरनं तुमच्या लक्षात येईल. जसं आता इकॉनॉमी उदाहरणार्थ, कन्सेप्च्युअली क्लिअर फॅक्च्युअली अपडेटेड क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या याच्यात, म्हणजे अगदी साधं टेबल जे दिलेलं जे आहे ते याच्यातलं जे आहे की स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस 3 आहेत ना,
एका विद्यार्थ्याला विचारलं इंटरव्ह्यूला की बाबा कुठं कुठं रिफॉर्म करायचं, रिफॉर्मचे कुठले कुठले तुला वाटतात, रिफॉर्म कुठं? तो म्हणला प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी, 3 आहे रिफॉर्म करा. बेसिक उत्तर. तसं प्रायमरीमध्ये काय आहे, सेकंडरीमध्ये डेअरी कुठं आहे, प्रायमरीमध्ये आहे, मिनरल टेरिटरीमध्ये आहे, टर्शरीमध्ये आहे का सेकंडरीमध्ये आहे, खालीलपैकी जोड आहे. हे आता अगदी बेसिक झाला, मूलभूत. तुम्ही म्हणलं हे कुठं आहे, देसाई बालेरावमध्ये पण आहे ना. म्हणजे दत्तसुंदरम नावाचं पुस्तक आहे जसं इकॉनॉमीचं आत्ता काय होतं, आपण गाईड वाचल्यामुळे त्याचं बेसिकच होत नाही. भोसले काटे तुम्ही वाचलं तर ते कळेल ना. भोसले काटे नावाचं अर्थशास्त्राचं म्हणजे इकॉनॉमीचे लोक वाचतात. मार्केटमधल्या लोकांचं बेसिक काय, उमा कपिला वाचायला पाहिजे. उमा कपिला जे आहे, रमेश सिंग जरूर वाचायला पाहिजे, पण ते अप्लाइड आहे, ते मार्केट ड्रिव्हन आहे. त्याचं बेसिक तुम्हाला कळायला ते त्यामुळे नेसेसरी नाही आहे. त्यामुळे इकॉनॉमिस्टनी अथॉरिटीनं लिहिलेलं वाचायला पाहिजे, अथॉरिटीतनं त्या गोष्टी यायला पाहिजे. जे जसं आता खाली दिलेलं आहे ॲग्रिकल्चर रिसोर्स, कॉर्न ग्रेन, वॉटर्स आणि वूड माल्टेस याच्यातल्या सस्टेनेबल ॲव्हिएशन फ्युएल काय प्रकारचं आहे. फार्मर्स फ्लो, कम्प्युटर, यान यूज व्ह्यूवर, पेट्रोल, वर्किंग कॅपिटल काय, फिक्स कॅपिटल काय, फिक्स कॅपिटल काय, वर्किंग पर्याय. हे मूलभूत आहेत. हे तुमच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये एक्सप्लेंड असतं त्यात पण आलेलं असतं. हे सगळीकडे आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये हे एक एक्सप्लेंड, जसं ईटीमध्ये एक ईटी इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक्सप्लेंड नावाचं इकॉनॉमिक टर्म्स त्या घेतात बरेच, त्याच्यातनं आलेल्या बऱ्याचदा गोष्टी ज्या आहेत. त्यामुळे सगळं वाचायचं नाही, कुठलंही एक पेपर जेन्युनली. जसं आज आता हिंदूंमध्ये वेदांवर आलेली चर्चा आहे, म्हणजे स्ट्रक्चरल ह्याचा कुठं रिलिजन नावा त्यांचा कॉलम आहे फेथ, मग त्याच्यात ते रोज काहीतरी लिहित असतं. मग ती क्युरिओसिटी म्हणून वाचत राहायला पाहिजे. असे प्रश्न सुटतील ना आपले जे प्रश्न आहेत. हिस्ट्रीचे ऑलमोस्ट सगळं वाटतं ते बियॉन्ड रीचच आहेत. मग ते असे कुठंतरी जनरल कॅज्युअली बोललेले किंवा चर्चेला गेलेले प्रश्न जे आहेत ते. करंट अफेअर्स अनालायझ क्वेश्चन, जसं आता US ट्रेझरी बॉन्ड्सवर विचारलेला क्वेश्चन आहे, पुस्तकांवर विचारलेलं क्वेश्चन आहे. याच्यावरचं जे आहे ते मराठीत पण झालेत ना. याची नुसत्या जाहिराती बघत राहायला. रविवारी हिंदूंमध्ये बुक रिव्ह्यू येतात, ही पुस्तकं आहेत. आत्ता अगदी लकीली सोपी पुस्तकं विचारली, ही 2 पुस्तकं अगदीच कॉमन आहेत ना. मग ती पुस्तकं पण तशी कुठली पुस्तकं येऊ शकतात याचा अर्थ येऊ शकतात. म्हणून पुस्तकांच्या जगाशी जरा थोडंसं, कारण एक बीट आहे, म्हणजे एक बीट मोठी झाली गोष्ट. मग त्यासाठी बघत राहायला पाहिजे की या ऑथरची, म्हणजे आता समजा अँथ्रोमध्ये ही नवीन पुस्तकं आहेत, किंवा ही आपल्या एन्व्हायरमेंटमधल्या लोकांची ही पुस्तकं आहे, आपल्या इकॉनॉमीमधले हे नवीन पुस्तकं आहेत. लक्षात ठेवायला अर्थातच काय, त्याच्यावर डिबेट झाले, चर्चा झाले, त्याच्यावर खूप लोक लिहायला लागले, त्याचा अर्थ ते इम्पॉर्टंट. नुसतं पुस्तकालय बघणार ना, कारण असं एंडलेस होईल नाही, अशी यादी किती होईल ते करण्यात आपल्याला रस नाही. जे पाथ ब्रेकिंग आहे, जसं इंडिया वे आणि भारत पाथ ब्रेकिंग पुस्तक आहे, आधीच्या सगळ्या याच्यापेक्षा आर्ग्युमेंट जे आहेत, म्हणून ती बघितले गेलेले जे आहेत. हिस्ट्री क्वेश्चन्स जे आहेत 12 साधारणतः. नेचर काय होतं, सी राजगोपालचा प्रश्न आहे समजा त्यात विचारलेला, मिडिवलचा एक प्रश्न विचारलेला, पोर्तुगीज तो. मग ते भटकळ एकदा बघितलेच कुठे आहे बाबा, भटकळ नावाचं आहे ना त्यातलं पोर्ट, मग ते लोकेट केलं. मग तिथं इकडं कर्नाटकात खूपच तिथं हे आहेत असे छोटे 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 आयलँड्स आहेत, म्हणजे त्या टुरिझमच्या कर्नाटकच्या जाहिरातींमध्ये त्याची नावं आलेली असतात. त्यामुळे स्टेटच्या जाहिराती बारकाईनं वाचायला पाहिजे. प्रत्येक स्टेट आपापलं, आंध्राची काल जाहिरात होती, याची जाहिरात, त्या म्हणजे स्टेट म्हटलं की ते सगळं वाचायला पाहिजे. कानपूर रोड आम्ही कसा जोडलेला आहे असं योगी गव्हर्नमेंटनं खूप वेळा सांगितलेलं आहे. मग तुम्हाला ते पोर्टचे प्रश्न विचारले, डोनी पोर्ट एअरपोर्टवर प्रश्न विचारलेत, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे क्वेश्चनचं नेचर आणि आजूबाजूला चाललेलं आहे याचा स्वतःला इन्फरन्स, ही क्रिटिकल ॲबिलिटी. मार्केटमधल्या लोकांचं मदत घ्या, पण ते फॅसिलिटर आहेत, ते तुम्हाला काहीतरी गोष्टी वेगात. मार्केटचा फायदा काय की 6 तासाची गोष्ट 10 मिनटात कशी करायची, मग राहिलेला वेळ तुम्हाला स्वतःला वाचायचा. याच्या पलीकडे त्याचा उपयोग होईल असं काय वाटत नाही की एक क्लास केला झाला आहे, असं नाही होणार. परीक्षेचं स्वरूपच असे की तुम्हाला तुमचं ओरिजिनल अंडरस्टँडिंग असेल तर ते थ्रू होईल, आणि त्यामुळे ती ओरिजिनॅलिटी वाढवायला पाहिजे. ती ओरिजिनॅलिटी कशी वाढेल, जसं आता समजा हिस्ट्रीच्या क्वेश्चनचा स्कोप आणि त्याचं आहे त्यांनी खूपच वायडर केलेलं आहे. मग त्याचं वाचनाची एक आपली बेसिक दृष्टी आहे. मग हे काय असं अंतरिक्षातनं आलेलं नाही हे क्वेश्चन असं, किंवा ॲब्रप्टली त्रास द्यायचे म्हणून विचारलं नाही. करंटमध्ये ते कुठंतरी चर्चेमध्ये होतं म्हणून तो मनुष्य विचारला. UPSC करंटमध्ये असल्याशिवाय कोणतीही गोष्ट विचारत नाही.
ही आपली मार्केटची किंवा आपली विद्यार्थ्यांची इनॅबिलिटी की ते आपल्याला कळालं नाही की ह्यावर बाबा एक सेमिनार झाला, चायनाचा एक सेमिनार झाला होता म्हणून हा मनुष्य विचारलं कुमार गुप्तानंद आता कोण, तर हा मनुष्य असेल का, तो कुमारजीव गेला, कुमार गुप्ता चुकून कुमारजीव जो गेला होता ना कुमारजीव, मग तसा आहे का तो. आणि हे पण बघायला पाहिजे की जे तुमच्या सोशल मीडिया, नेट, गुगल याच्या पलीकडे जातात, जसं तो ऑपरेशन आपल्या सद्भावना आणि हे लवकर सापडतच नाही आहेत प्रश्न. असे प्रश्न किती आहेत ते बघा. तो म्हटलं की मला 26 प्रश्न सापडले की ते तुमच्या याच्यावर नाहीच आहेत, मग ते कुठं आहेत, त्या सोर्स काय, सोर्स स्वतः कोणते संदर्भ वाचले पाहिजेत हे कळा. म्हटलं की हे डाऊन टू अर्थमध्ये आलेलं आहे, याच्याशिवाय दुसरं कुठं नाही आहे. म्हणजे तुमच्या सोर्सची व्याप्ती आणि सोर्समध्ये जाणं, त्यासाठी तुम्हाला काही वेळेला एक्सपर्टची त्यातल्या मदत घ्यायला पाहिजे. हिंदू एक्सप्रेस याचं एक वाचन, याचं वाचन करणं जे आहे त्या यूथ आणि आत्ता आला ना यूथवरचं आहे म्हणजे योजना, विशेष योजना काढलेल्या आहेत. त्यामुळे योजनांमधनं पण प्रश्न, योजनांमधले प्रश्न आहेतच की आपल्या स्कीमवरचे प्रश्न आहेत, मग ते सगळे योजना मॅगझिनशीच जोडलेले आहेत, त्यातनं काढलेले, कुरुक्षेत्रामधनं काढलेले आहेत. जसं PM मित्र शक्ती, नारी शक्ती, बँकिंग सेक्टरमधल्या योजना काय काय आहेत. आत्ता जसं मी तुम्हाला हा पेपर वाचून दाखवला, याच्यातला हा कालचा, हा नेटचा पेपर आहे. तुमचा जो ऑप्शन असेल त्याचा नेटचा पेपर बघायला पाहिजे. माझा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे. तर एंगेजिंग इंडिया डिप्लोमसी डेमोक्रेसी बॉम्ब कोणी लिहिले आहे बाबा, सिराजा मोहन आहे, जसवंत सिंग आहे, मुचकंद दुबे आहे का, स्ट्रोप टॅल्बर्ट आहे, मग टॅल्बर्ट आहे का. तो म्हटलं की ही नावं तर त्या निमित्तानं कळा. म्हणजे हे JRFसाठीचं नेटचं पेपर आहे. तसं तुमच्या विषयातलं तुम्ही बघितलं, हे न बघता केलं, एकदा समजलं, हे न सांगता गेलं की तुम्ही आय झाला, आणि सांगून गेलं की तुम्ही क्लार्क झाला. त्यामुळे हे आपल्याला सुचायला पाहिजे, 4 वेळा पडेल. हे सुचणं जे आहे नाही, दॅट इज एनलायटन पार्ट. तो की अरे हे कळायला पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे की हे स्टेटचा सोर्स आहे, हा बघायला पाहिजे. CRPFचा पेपर बघायला, NDAचा पेपर बघायला पाहिजे, UPSCनं काढलेले हे पेपर जे आहे, हा राज्यसेवेचा पेपर बघायला पाहिजे. शेवटचा पेपर आहे, इंटरेस्टिंग असणार तो, कारण त्यांचा पण डिलेम आहे ना, 2-3 वर्ष त्यांना पण हे येणार. आता मी 3 मेन्स दिले विद्यार्थी, ह्या विद्यार्थ्याला कसं यात येऊन द्यायचं नाही UPSCमध्ये, असं राज्यसेवा ठरवणार ना. मग त्यांच्या पेपरमधनं पण तुम्हाला क्लू मिळेल नाही की काय प्रकारचं डीलिंग असेल. म्हणजे इंटेलेक्च्युअली शार्प असायला पाहिजे. लेबर हे सेकंडरी आहे, लेबरनंतर खूप प्रधान रूप घेतं, पण इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज खरी आहे. त्यामुळे मध्ये मध्ये शांत राहून सगळ्याकडे प्रोसिजरली बघता आलं. गायब 2 दिवस सुट्टी, फक्त बघितलं काय चाललं आहे, किती व्हायला पाहिजे होतं, किती, कारण त्याच्यामध्ये ते भान हरपतं आपलं. एकदा आपण त्यात रुटीनमध्ये गेलो ना तर ते कळतच नाही. म्हणजे कारण तसंच सर्व असतं, फक्त लायब्ररी अभ्यास क्लास, त्याच्या स्ट्रक्चरमधनं व्हाय हे का, तर एवढं एक्सपेक्ट होतं झालेलं नाही. मग थांबा, मग का झालेलं नाही, म्हणजे सतत छोटे म्हणजे त्याला स्मॉल प्लॅनिंग खूप करायला पाहिजे. छोटं प्लॅन ह्या मोडला प्लॅन तयार केला, नवीन केला, सतत टार्गेट चेस राहिले पाहिजे, टार्गेटच्या भाषेत बोलायला पाहिजे. टार्गेट हे आवर्समध्ये, पेजेसमध्ये, टेस्टमध्ये तिन्ही भाषेत करायला पाहिजे. अभ्यास नुसतं वाचून त्याला काय उपयोगच नाही ना. त्यांनी जर दिलेली परिभाषा हे असेल तर त्या परिभाषेमध्येच जायला पाहिजे. एन्व्हायरमेंटल बेसिक अप्लाइड जे आहेत कुठल्या चालल्या, त्यामुळे अभ्यासाची मेथड, स्ट्रॉंग मेथड जे आहे ते, आणि त्याचं बेसिक आपलं अंडरस्टँडिंग वाढायला पाहिजे, काय काय प्रकार झालेला आहे, ॲज अर्ली ॲज पॉसिबल. त्यामुळे हे ॲज अर्ली ॲज पॉसिबल हा त्यातला क्रुशियल आहे. ते कधी होईल, क्वांटिटी. तो म्हटलं की दिस इज माय सेकंड डे, मी कालच फक्त ऐकलं तुमचं लेक्चर आहे, किंवा मी आत्ता 1 महिना झाला अभ्यास करू, किंवा माझी प्रीप पहिली झालेली आहे, ते सगळं एकदा बेसिक उलटून टाकणं. इकडे एकदा सगळे ठेवले, 32 एनसीईआरटी सगळीकडे ठेवले, आणि इकडे एकदा संपले, वाचली 2 वेळा, एकदा वाचून टाकली, म्हणजे त्यातनं बारकावे एकदा आलेली जे आहेत ते. तेव्हा नथिंग सक्सेड लाईक एक्सेस हे आहेच आहे, एक्सेस वर्क होतंच. नथिंग सक्सेड लाईक एक्सेस करायला पाहिजे. थोडं तुम्ही 4 सांगा 6 करू, 6 सांगा 8 करू, 8 सांगा 12 करू, 11 तास म्हटलं नाही हे का 12 तास 50 मिनटं. म्हणजे आपण कम्फर्ट झोनला घाबरतो का, त्यानं अनइज येतं. कारण एक स्टाईल आपली झाली असेल, एक लाईफस्टाईल असेल जीवनाची, मग त्याच्या थोडंसं जर 2:30 वाजता जेव्हा अनइज येतो, 12-20 झाले आपलं लवकर चाललं असं. त्यामुळे त्या नो पॅटर्न इज पॅटर्न हे सिव्हिल सर्व्हिस आहे, फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. एकच पॅटर्न आहे तो म्हणजे टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे, पास व्हायला पाहिजे, तशा अर्थानं ती करत राहायला पाहिजे. प्लॅनिंग इज क्रुशियल. तुमच्याकडे नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत, पुस्तकं किती आहेत, पेजेस किती, जुन्या लोकांनी पेजेस पण मोजतात, सगळे मिळून एवढे पेजेस मला वाचतात, त्याच्यासाठी 2 दिवस वाया घालवणार. अजून सांगा सगळ्यांना विचारणार.
आता याच्या पलीकडे वाचणार नाही. मग ती पेजेस लिहून ठेवलेली जे आहेत. मग नंबर ऑफ आवर्स किती आहे, रिव्हिजनला किती लागतील, जसं आता याच्यात 1, 2, 3 प्रकारे केलेलं आहे. एक क्लास टीचिंगवाले तुमचा किती वेळ घेणार आहेत, स्वतः तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ आणि टेस्टला किती वेळ जाणार आहे. मग याचे रिव्हिजन करायचे म्हटले रीड रिवाईज राईट, रीड रिवाईज राईटमध्ये नोट्स काढणं जे आहे ते ब्युरोक्रॅटिक हॅबिट आहे. काही वाचलं काही ऐकलं तर ते लिहायला पाहिजे. तुम्हाला कोणी ओरल ऑर्डर दिली की आपल्याला उस्मानाबाद कलेक्टर तुम्हाला म्हटलं की ही स्कीम लावा, असं नाही तुम्ही करणार, प्रॉपर GR लागेल ना. तसं लिहिल्याच्याशिवाय काम करायचं नाही, हे ब्युरोक्रॅटिक एथिक्सचा भाग आहे. नोकरशाहीमध्ये तुम्ही चाललेला तर लिहिलेल्याचा गरिमा टिकवायला पाहिजे. काही असेल लिहून ठेवलं, काही पण वाचलं तर लिहून ठेवलं, नाही तर वाचायचं नाही. नुसतं वाचलं आपण तर उपयोग नाही. तुम्ही म्हटलं की नाही याचं एक तरी, हे अरुणाचल तिसरं आहे, मग ही कुठली जमात आहे ती लक्षातच राहत नाही. म्हणजे पेमा खांडू जे आले ते कुठल्या जमात आहे लक्षात नाही, लिहून ठेवलं लगेच. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणं मोठी गोष्ट आहे. मग त्याला कुठल्या ह्याच्यातलं आहे. मग मणिपूरच्या ट्राईबमध्ये HMAR हा हे लक्षात राहत नाही, पहिले राहतात जो आणि हे राहतात. असं त्याचं स्वतःचं एक काहीतरी आर्ग्युमेंट बघायला पाहिजे. पण रायटिंग ॲबिलिटी वाढवायला पाहिजे. ॲबिलिटी आहे ही, क्लेरिकल न होता इंटेलेक्च्युअल ते वेगात कसं करत राहायचं जे आहे ते. इनिशियल हार्डवर्क इज क्रुशियल, व्हेरी क्रुशियल. सुरुवातीचं हार्डवर्क हे अत्यंत आवश्यक. आजारी न पडता जितकं तुम्ही करत राहाल आणि एक्सटेन्सिव्ह रिडिंग त्यातनं होईल. टाईम लिमिट स्टार केलेला पॉईंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा तोच पॉईंट आहे. स्टार असे 1-2च पॉईंट केलेत त्याला केले. डू इट विदिन गिवन प्रिस्क्राईब टाईम. एकदा लक्षात समजा तुम्ही म्हणलं ना की हे आपल्याला वाचायचं आहे, 48 पान आहेत, याचा अर्थ बुधवारी सकाळी 10 वाजता असं डिफाईन केलं तर हात लावायचं, नाही तर हात नाही लावा. म्हणजे काय, ती सवय लागते. कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं तर ते कधी संपणार याचं आपल्याला पहिलं डिक्लेअर करायचं, हे यावेळेला संपणार, आणि त्याचं 10 ते 20% आधी संपवायचं. तो म्हटलं असं होत नाही. मग 3 वेळा फेल्युअर गेलं तर 4थ्या वेळा असं करायचं की याचं माझा चुकण्याचा हा 22% वेग आहे किंवा 22% ते कोलॅप्सच होतं, याचा अर्थ पुढच्या वेळेला डिक्लेअर करताना असं डिक्लेअर करायचं, कमी घ्यायचा मॅटर. आणि मग थोडं तुम्ही ठरवलेलं तुम्ही केलं, त्यात काही फेल्युअर नाही आलं तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही काहीही ठरवा, काही क्वांटिटी माझ्यामध्ये मॅटर, तुम्ही काही ठरवा की या आठवड्यामध्ये हा अभ्यास करायचा. ते हे ब्युरोक्रॅटिक सवयी आहेत पाहिजे. तुम्हाला त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, त्याला डिग्निटी द्यायला. तुम्ही ठरवताय का आणि दुसरंच होतं तर ते ब्युरोक्रेसीमध्ये चालणार नाही. कारण तुम्ही ठरवलेलं आणि लोक बोलवलं, आशा वर्करनं बोल, नाही आता आशा वर्कर नाही चालणार, असं कसं काय. त्यांना बोलवलं कशाला, मग तुम्ही प्लॅन कशाला केलं, एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणार आहे, एन्व्हायरमेंटचा करायला, माझं आता असं नाही चालणार. मग तुमच्या मूड्स अँड स्ट्रिंग्सवर पर्सनमध्ये तुमच्या घरात काय झालं याचं काय, याच्यावर सिव्हिल सर्व्हिस हलणार नाही. यू हॅव डिफाईन्ड डू इट ऑर डाय. साधं आहे ना. म्हणजे ही डेथ तुम्हाला 5-10 वर्षांनी लोक सांगतील, ती सांगायची नसेल तर प्रत्येक मुवमेंटला त्याची इंटेन्सिटी लक्षात द्यायला, म्हणजे खूप इंटेन्सली ते लावून घ्यायला, असं मनाला लावून घ्यायला पाहिजे सिव्हिल सर्व्हिस, म्हणजे मग ते बरोबर येतं. इंटेन्सिटी मॅटर्स, की हे होत नाही, म्हणजे अस्वस्थ व्हायला पाहिजे ना. असा हा प्रश्न सुटला नाही आहे तर एका बीटवर लोक वेळ खातात, पूर्ण त्याचं ते अस्वस्थच होतं, त्याच्याशिवाय ते एक्सलन्सला जाणार नाही, हे पण त्यांचं लक्षात यायला लागतं. टेस्टिंग इज इम्पॉर्टंट. टेस्ट युअर नॉलेज, इम्प्रूव्ह इट, त्याच्यात सतत भर पडायला पाहिजे. आणि टेस्टिंगच्याशिवाय काहीही नाही आहे. अख्खा नंतर असं कंपन्यांच्या भाषेमध्ये अख्खा लॉट येतो रिजेक्शन. मग ॲटलास कॉकपनं सगळं पाठवून दिलं तुमचं. तो म्हणलं की सॅम्पलला चेक केले होते, 2 होते, आता 20,000 केले तुम्ही. मग 2 सॅम्पल तर ओकेच होणार आहेत ना. 2 दिवस नीट केला होता अभ्यास, नंतर काय झालं कळलं नाही. सगळ्यात वाईट शब्द म्हणजे काय झालं कळलं नाही, हा सगळ्यात हॉरिबल शब्द आहे. कळायलाच पाहिजे, अदरवाईज क्विट इट, सोडून द्या. कारण तुम्हाला तेवढं जिल्हा ताब्यात ठेवायचं, तुम्हाला कळायला पाहिजे. आपण म्हणतो काय होतं कळतच नाही, पण अभ्यासच होत नाही. तर ह्या हॅबिट घालवायला पाहिजे आपल्याला. शार्प, इंटेलेक्च्युअल, प्रिसाईज, डिफाईन्ड, स्ट्रक्चर्ड, इलॅबोरेटिव्ह किंवा तुमच्या डॉक्युमेंटेड, हे सगळं आपल्या पर्सनॅलिटीमध्ये यायला पाहिजे. त्याची सगळी परिभाषा जी यायला पाहिजे. मेन्स आणि प्री ॲप्रोच, मग 2 प्रकारचे काही स्टुडंट, आता समजा म्हणून 2 लॉट दिसतात याच्यात, की काही जण दे आर गुड फॉलोअर्स. तुम्ही सांगा मला सर सुचत नाही, आप बताए मुझे हे करणार आहे, दौडके तो मतलब दौडके. काही जणांना स्वतःच्याच पद्धतीनंच केलं तर चालतं.
म्हणजे तुम्ही सांगू नका माझं मला करायचं आहे, तर तुम्ही कुठल्या टाईपचे पर्सन आहात ते बघा आणि तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही म्हणलं की मी हे यूट्यूबवर दिसतं ह्यांचा कोर्स मी फॉलो करतो, मला कोणाची गरज नाही, मी माझं करतो. पण काही झालं तर डेस्टिनेशन तिकडं आहे. 25 आणि 26 पुढचं डेस्टिनेशन सांगितलेलं आहे. 25 तारीख आणि 26 तारीख आहे किंवा 26 तारीख आणि 25 तारीख आहे. पुढच्या आपल्या डेट्स आल्यात ना, सप्टेंबर आणि मे मधल्या ज्या आहेत त्या, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर आणि मे मधली डेट जी आहे त्याच्या दृष्टीनं काउंट करा, नंबर ऑफ आवर्स किती राहिलेले आहेत. PYQ बघताना शक्यतो मेन्सचे पण वाचा, कारण टेक्निकली प्रीला अर्थ नाही आहे, प्रीला मार्कच नाही ना. मग काही लोक म्हणले ना, माझा तो विद्यार्थी होता ना आपल्या IRS झालेला पुष्कराज, 194, 196, 192, 200 पैकी. ते म्हणले काय पण सांगतो, त्यांना मार्कच दाखवले पाळलेले, म्हणजे एवढे लोक गेलेले आहेत. आता या पेपरला कालच्या आपल्यातले बसले लोक 270 काढलेत ना. तुम्हाला नेटचा पेपर आहे माहीत असेल, नेटला लोक एवढे जात नाहीत, 270 आहेत याच्या कॅन्डिडेटला, 265, 270. मग असं लोक असतातच. आपल्याला काय केलं पण असतं, पण हे काय मार्ग नाही, त्यामुळे त्याला फार, जसं टीना दाबी लाईनच्या पलीकडं एरा सिंगल जस्ट तिकडंच होते ना, फक्त लाईनच्या जवळ. मग प्रीचं फार लोड नाही पण सिक्युअर आहे. आणि मेन्सला, कारण मेन्सला मार्क आहेत, तेव्हा त्याचा राईट्स बॅलन्स, त्यात एक्स्ट्रीम पोल ऑफ प्रिलिम जे आहे ते इम्बॅलन्स करतो विदिन. प्रीला पास व्हायला पाहिजे, कारण पैकीच्या पैकी हे झालं तरी त्याला 0 मार्क आहेत आणि पास झालं तरी त्याला 0 मार्क. आणि त्यामुळं पास कसं होणार, त्याचं एक लाईन आहे, त्यामुळे काठावर नाही बाबा, 20च्या मार्जिननं, चांगल्या मार्जिननं पास होणार. आणि त्यामुळं सेफर 3 डिजिट तुम्ही असं म्हणलं ना, आत्ता काही जण म्हणतात 77 87 स्कोअर लागेल, आत्ताचा जो आहे 85 ते 90च्या आसपास साधारण लागेल समजा आपण म्हटलं, तर बेस म्हणून 3 डिजिटचं तुम्ही आत्ता प्रॅक्टिसला ठेवलं, काही पण केलं तर 3 डिजिटमध्ये जायला पाहिजे, ते सिक्युअर असेल. 3 डिजिटमध्ये 105, 110, 95, 99 झालं तर इश्यू आहे. तशा अर्थानं त्याचं 50%, 60%च्या वर गेलेले जे आहेत ते. ॲनालिसिस ऑफ PYQ मेन्स आणि प्रीचं बारकाईनं करत राहायला पाहिजे. वेगवेगळ्यांना असं 3, हे खूप जणांशी बोलून झालेलं आहे, पण 3 वेगळे सर्कल आहे. 702 आपल्याला 1 ऑप्शनल आहे, हे मिथ आहे. 2 ऑप्शनल आहेत आपल्याला. 1 ऑप्शनल आहे SE एथिक्स 500 मार्क, तो ऑप्शनलसारखा ट्रीट करायला पाहिजे. त्याला किती वेळा ऑप्शनलला आपण इकडं म्हटलं माझा पॉबॅड ऑप्शनल आहे, पॉबॅडला मला आत्ता 263 आलेत, मी याला 1000 तास दिले. SE एथिक्सला पण 1000, कारण मार्क तेवढे आहेत. मी असा एकही कॅन्डिडेट बघितलेला नाही आहे 13 पासून, 1-2 तसा प्रयत्न केला होता की ऑप्शनलला जेवढा वेळ देईल तेवढा वेळ SE एथिक्सला द्यायचं, कारण 500 मार्क. आणि त्याचं प्रत्येकाचं टेक्स्चर वेगळं आहे पहा. आपल्या ह्याच्यात काय म्हणलं आहे तर ते 3 सर्कल काढलेत पहा, आणि 275चं जोडलेलं आहे. विश्वांजली झाली, विश्वांजली माझे स्टुडंट होते पहा. पहिला अटेम्प्ट प्री डाऊन, दुसऱ्या अटेम्प्टला 11वे. याचं कारण हे 275 मार्क हे पण आहे. सर तिला मार्क होते 206 आणि बाकी सगळे 160च्या आत होते, त्यामुळे हे 275 बघायला पाहिजे. म्हणजे बोलण्याची ॲबिलिटी वाढवायला पाहिजे, त्यातले आर्ग्युमेंट बघायला पाहिजे. खालचा जो आर्ग्युमेंट लिहिलेला आहे पहा की डेली नोट्स आर इम्पॉर्टंट, त्यामुळे या पेजवर 2च गोष्टींना स्टार केलेलं आहे, डेली नोट्स आणि टाईम लिमिट. तुमचं स्वतःचं मटेरियल पाहिजे, त्याच्याशिवाय ते थ्रू होत नाही. आणि मटेरियलचं प्रॉब्लेम काय होतं, तुम्ही काढायला लागलं खूप काढत, मग ते इतकं होतं की ते रिवाईजच होत नाही. हिंदूच्या नोट्स काढून सुद्धा काय म्हणलं सर तुम्ही सांगितलं नोट्स काढल्या झालं नाही आहे, रिव्हिजन करणं त्याच्यात, त्यात पास होणं. हे घ्या 8 दिवसाचे नोट्स, ह्याच्यावर मला टेस्ट द्या, पास झालं. म्हणजे मेकॅनिझम पूर्ण पाहिजे, मेथड अशी हाफ हार्टेड असता कामा नये. आणि GS 1, 2, 3 आत्ता साधारण आपण असं म्हणलं की यांची मेन्स होईपर्यंत तुम्ही तुमचे 2 ऑप्शन संपवले, हे ऑक्टोबर एंड मागं अगदी आपण म्हटलं, आणि मग GS लिहायला घेतला. आत्ता GS लिहिलं तर काय होईल, तो वेळ वाया जाईल, कारण त्यांच्या वेळेला GS सगळ्यात टेम्परल आहे, त्यामुळे GS तेवढंच लिहा. आत्ता तुम्ही म्हटलं पण मला प्रॅक्टिस, मला अंदाज येत, माझा एक फिअर आहे. मग ट्रॅडिशनल लिहा, 1857 उठावाची कारणे, मिडिवलचे सोर्सेस, पूर्वीचे प्रश्न आहेत पास आहे, आपल्या सांची स्तूप, असे ट्रॅडिशनल प्रश्न जे आहे, सोसायटीवरचे ट्रॅडिशनल प्रश्न, जॉग्राफीवरचे, इंडोनेशिया त्यांनी विचारलं आहे एकदा,
अंदमान बेट का लक्षद्वीपवर चर्चा चालली होती. लक्षद्वीप बेट कसं निर्माण झालं 10 मार्क लिहून बघितलं. म्हणजे ट्रॅडिशनल ज्याला आपण म्हणतो ना बेसिक ते लिहून बघायला पाहिजे. अप्लाइड नंतर लिहा. अप्लाइडकडनं जर वाटलं तुम्हाला की 10-15 मार्काचा मला एक अंदाज यायला पाहिजे, जसं मी एस एथिक्सचा घेतो अंदाज आत्ता, किंवा माझं ऑप्शनलचं चालू आहे GSचं थोडंसं लिहून बघितलं जर फिअर असेल तर. नसेल तर मग इकडं हे संपलं की ते केलं. आणि यासाठी कंटिन्युअस प्रिलिम चालू ठेवाल. मी त्याचं एक चित्र आत्ता पण काढलं. असं प्रीचं कंटिन्युअस हे मार्केटनं निर्माण केलेलं मी आमच्यासारख्या लोकांनी की मेन्स नोव्हेंबर-डिसेंबर नंतर ॲड आले हो. डिसेंबरनंतर प्री होतच नाही. प्री 1 वर्ष आधी चालू करायला लागतं. ह्यांची प्री झाली की चालू करायला. त्यामुळे जुन्या लोकांना विचारा त्यांचा पॅटर्न असाच आहे. प्री मेन्स हाच खरा पॅटर्न आहे. मेन्स प्री असा पॅटर्नच बरोबर नाही. आत्ता आपण समजा आता माझं गेले तर आपल्याला वाटतं आता डिसेंबरपर्यंत सगळं एकदा संपवून टाकतो, परत ती प्री प्रॉब्लेममध्ये येईल. त्यामुळे पहिल्यांदा प्री संपवा, मग मेन्स करा. म्हणजे जून गेला आता, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर प्री, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मेन्स, परत 4 महिने फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे प्री, आणि पुढचे 3 महिने परत मेन्स. 2 मेन्सचे स्लॉट होतात आणि 2 प्रीचे स्लॉट होतात. आणि यात पॉसिबिलिटी जास्त आहे की पुढचा 4था स्लॉट मी लिहिणार. आत्ता यात पॉसिबिलिटी काय होते, मेन्स प्रीच अडकलं ना, 3रा स्लॉटच येत नाही आपल्यात. आणि त्यामुळं प्री इमिजिएटली क्लिअर करा. प्री क्लिअर करण्याचा मी सांगितलं तसं जो आहे एक एरिया घ्या आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सोडून पहा. मार्केटमध्ये असणारे क्वेश्चन वाचून टाका. PYQ बघा त्याच्यावर काही जरा. जसं 22 जून 1897 म्हटलं तुम्ही, 22 जून 1897 बघितलं काय काय प्रश्न आलेत. 22 जूनवर नाही विचारले पण रेव्होल्युशनरी मुवमेंटवर हे प्रश्न विचारलेत बघा. मग रेव्होल्युशनरी मुवमेंटचे एक नोट करून ठेव. निमित्त आहे 22 जून 1897, दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त पुस्तक. मग त्यावेळेला काय काय ठरलं होतं त्याची प्लेग वाचला. PYQतनं तुम्हाला अंदाज येईल की हे जे मटेरियल आपण म्हणतो ते कसं हे करायला पाहिजे. ट्राय टू ॲनालाइज सोर्सेस, ओरिजिनल सोर्सेस, व्हॉट इज द सोर्स अँड व्हाय दिस क्वेश्चन अराइव्ड. हा प्रश्न का आला याचं जेवढं डोकं तुम्हाला लावतं आहे. आणि यासाठी थोडंसं वाचायला लागेल की हा प्रश्न तुम्ही का विचारला बाबा. लगेच म्हणत नाही मी तुम्हाला, एक 4-6 महिन्यानंतर जे आता फ्रेशर आहेत त्यांना आणि प्री दिलेल्या लोकांना तर हे समजायलाच पाहिजे. हे समजायलाच पाहिजे कंपल्सरी हा प्रश्न का आला. म्हटलं की क्लूलेस आहे तर याचा अजून थांबायला पाहिजे, विचार करायला की प्रश्न का आले आणि कुठून आले याचा अंदाज यायला पाहिजे. एकूण ब्युरोक्रेसीमध्ये हे महत्त्वाचं आहे. सगळं लिहायची सवय लावा, बोलणं कमी आणि डॉक्युमेंटेशन जास्त, आणि प्लॅन करायला पाहिजे, लिहून ठेवायला पाहिजे. इंटरव्ह्यूसाठी बोलणं लागेल त्याची डाय असेल ते इन्फॉर्मल बोलायला लागत नाही, फॉर्मल. त्याला मग तुम्ही एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्या. खूप चाललं असतं ना वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रात खूप ठिकाणी वेगळ्या, त्याच्यात भाग घेतला तुम्ही, तुमची तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, फॉर्मल आपण बोलतो का, हे जे आहे अशा इन्फॉर्मल डायलॉगमधनं ते सुधारणार नाही आहे. त्यामुळं आत्ताच्या आपल्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूलाच बोलायला लागतं, बोलायला लागतच नाही, जे काय ते लिहायला लागतं. लिहिणं वाढवा, डॉक्युमेंटेशन वाढवा, प्लॅन करा आणि मग ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो काय, छोटे प्लॅन करायला पाहिजेत. मोठा प्लॅन क्लिअर आहे सोन, यात काय वादच नाही, पण छोटे प्लॅन एक त्याचा एक 1 to 4-8चा एक प्लॅन मेथॉडॉलॉजी सांगितली होती मागच्या प्रीच्या वेळेला. 1 दिवस करायचा प्लॅन, फक्त आजचा दिवस. तो जर यशस्वी झाला तर मारोली हक्का आपल्याला 2 दिवसाचा प्लॅन करायचा. तो जर यशस्वी झाला तर 4 दिवसाचा प्लॅन करायचा. 4 दिवसाचं झालं की तिसऱ्या दिवशी प्लॅन मोडला तर परत 1 दिवसाचा प्लॅन करायचा. 4 दिवस सक्सेसफुल केला प्लॅन तर 8 दिवसाचा करायचा. 8 दिवस झाला तर 15 दिवसाचा करायचा. मग हीच मेथड फॉलो करायची. कारण प्लॅनिंग मोडतं आपल्या काही कारणाने, प्लॅनिंग मोडता कामा नये. म्हणजे काय एक्झिक्यूट होतं तेच प्लॅनिंग आहे. तुम्ही म्हणलं असं कसं का, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग प्रॉब्लेम डिफाईन करा. आजारी पडण्याचं पण प्लॅनिंग करा. आपल्याला परवानगीच नाही आहे, म्हणजे परवानगी त्या आया झाल्यावरच आहे. त्यामुळं खूपच असं स्ट्रक्चर्ड पाहिजे, खूपच प्लॅन्ड लोक पाहिजेत तर ते बरोबर होतं. तो म्हटलं मग याच्यात आज सफोकेट होतं आत्म. मग काही जणांनी लूज ठेवलं, सर तुम्ही म्हणताय ना मला 100 तास सोमवारी सकाळी मोजायचं आणि रविवारी रात्री मोजायचं, मध्ये इंटरनल बुधवारी नाही झालं हरकत नाही, गुरुवारी नाही झालं हरकत नाही. माझा हा पॅटर्न आहे. मग सोमवार मंगळवार जास्त केला, शनिवार रविवार जास्त केला. तुम्हाला रविवारी संध्याकाळी कळवलं एवढा वेळ आहे. रोजच्यात रोज आपण आपल्याला टॉर्चर करतो, एवढा झाला का,
मग याचा अर्थ काय, ते साध्य साधनालाच महत्त्व, म्हणजे नुसतं आपलं काउंटिंगला महत्त्व येतं. काउंटिंग एवढे झाले एवढे झाले एवढे झाले, ते काय गरज नाही. क्रिएटिव्ह राहायला पाहिजे ना. आपला बेसिक पर्पज काय की मला प्रश्न द्यायला आला पाहिजे. आणि क्वालिटी अभ्यास जमत नाही म्हणून क्वांटिटीचा आग्रह धरायचा. क्वालिटी अभ्यास जो आहे, एखादा म्हणलं की मला 8 देतो, विक्रम ग्रेवाल होतो मुलगा 8 तास, आता त्याच्या कपॅसिटी आपण 8 तास केलं तर होणार नाही. तर सुरुवातीला क्वांटिटीचा आग्रह धरा आणि प्लॅनमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवायला पाहिजे. डिटर्मिंड राहायला पाहिजे. डिटर्मिंड म्हणजे तुम्ही जे ठरवता ते करायला पाहिजे. काही ठरवा तुम्ही, ती बेसिक ब्युरोक्रॅटिक हॅबिट जी आहेत तशा दृष्टीनं हे या याच्यात मेथडच्या अनुषंगानं मेथडॉलॉजी जी आहे ते. आणि करंटमधले पेपर कसे वाचायचे, हे 2 दिवसाचे मी वाचत असलेल्या पेपरमधनं फक्त इश्यूज काढलेले होते. तुम्ही पेपर जसं बिहारचं म्हणजे आता काय वाचायचं, उदाहरणार्थ ती बातमी पेपर रिडिंग, याचा तर पेपर रिडिंग नसतो. पेपर रिडिंगवर काम करायला पाहिजे. म्हणजे आता जसं उदाहरणार्थ 50% रिझर्वेशन, मग ते कुठं आलं काय माहिती नाही, माहिती करून घेऊया. माहिती होणार. माझा पहिलाच दिवस आहे समजा ही 50% आहे, तर तुम्ही तर म्हणताचं बेसिक वाचायला. मग बेसिक काय वाचायला पाहिजे, चंपक दोराई केसमध्ये काय झालं होतं, MR बालाजीमध्ये काय झालं होतं, नागर, तुम्ही म्हटलं हे मला माहिती नाही, मग वाचायला पाहिजे की व्हाय रिझर्वेशन इज 50%. इंद्रासानीमध्ये काय म्हणलं होतं, हे कॅप कुठं लावलेलं आहे, मग याच्यावर नचपन्न कपेंडन काय म्हणलं होतं, मग हे झालं काय म्हणलेलं आहे करंट टू बेसिक. मग म्हणलं तुम्ही मला ह्याच्यावर 2 दिवस जातील ना, मग तर द्यायला पाहिजे. नाहीतर मग 50%ची बातमी, ह्याचं म्हणजे याचा अर्थ काय की त्यातनं तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी वाचायला येतं हे कळेल, UPSC येतं हे कळणार नाही. ही तुम्ही बातमी वाचली, हिंदूत वाचली, पण तुम्ही म्हणला ना पेपर वाचा, पेपर वाचला, पण पेपर वाचा ही लोडेड टर्म आहे ना. पेपर वाचा म्हणजे 14, 15, 16, मग 16/4 काय झाले, 15/4 काय, मग आत्ता जे आत्ता सगळं महाराष्ट्रात चाललेलं आहे बाबा, कुठलं आहे की तुम्हाला सगळे सोयरे मिळणारच नाही आहे. सगळे सोयरेचं का देता येत नाही, आपला टेक्निकल विचारायचा असं कुठल्या केसेसमध्ये काय काय आलेलं आहे, कोर्टानं कशा, प्रदीप जैनमध्ये काय म्हणले, म्हणजे केसेस आहेत समजायच्या, जॅट रिझर्वेशनच्या केसमध्ये काय म्हटलं होतं, त्या ह्या 10 महत्त्व EWSची आपली केस आहे, जनहित याचिका केस जी आहे. त्यामुळं याच्यावर अभ्यास करायला, याच्यावर तुम्ही म्हटलं मग तुम्ही म्हणता जे 8-10 पानं भरतील ना, मग ती काढायला पाहिजे लिहून, हे बेसिक काम होईल. मग याच्यासाठी 10 जजमेंट्स आपल्या याच्यातलं म्हणजे काय, या 10 केसेस होत्या. 10 जजमेंट्स सेव्ह इंडिया नावाचं ZI मोदींचं पुस्तक आहे, ते वाचलं किंवा गुगलमध्ये वाचलं. लाईव्ह लॉ आहे पा, लाईव्ह लॉला खूप जण जातात, LIVE लाईव्ह लॉमधनं पण तुम्हाला आज यांनी लिहिलं ना, आपल्या नालसारच्या प्रमुखांनी लिहिलेलं आहे की काय बाबा प्रॉब्लेम आहे, मग तसे फॉलो करा. अगदी पॉप्युलर लोक म्हणजे सोर्स कुठलाही पकडा, पण व्हाय 50%. मग हायकोर्ट जे आहेत कुठले आहेत, मग तामिळनाडूला 69 का दिलेलं आहे तुम्ही, तामिळनाडूत 69% आहे. रिलिजनच्या आधारावर आंध्रामध्ये कुठं होतं, आता जे म्हणलेलं आहे, मग आता तुम्ही काय म्हणणार, नितीश गेलेला आता नंबर आहे तुमचा. हे वाचणे पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये चाललेलं नाही, हे लगेच दिसतं आपल्याला. ब्युरोक्रॅटला तर कळायलाच पाहिजे काय चाललेलं आहे, त्याची ॲबिलिटी जी आहे. मग आंध्रा लगेच वाचला, आंध्रामध्ये काय, आंध्राचं स्पेशलिटीज आहे म्हणजे काय, मग त्याचं कलम कुठलं आहे, हे सगळं अभ्यास करणं. 371 JH कर्नाटक हैदराबाद रिजनमध्ये आहे काय, म्हणजे त्याच्यावरचं बेसिक वाचलं. मग बिहार त्या निमित्तानं, बिहार तो म्हटलं माझा वीक आहे, बिहार मला माहीत नाही. मी असं म्हटलं की मला पूर्णियातून औरंगाबादला, तिथे का औरंगाबाद तिकडं जायचं आहे, मग ते कसं जायचं आहे, गोरखपूरनं मला यायचं आहे, तर मग त्याचा जॉग्राफी पहिले बघितली. चंपारणनं सत्याग्रह झाला, म्हणजे नेमका कुठं झाला, कोसी आणि मग कुठल्या कुठल्या UPतनं येणाऱ्या नद्या आहेत, भूगोल पहिल्यांदा आहे. आणि भूगोलचं कसं आपल्याला महाराष्ट्रातले रहिवासी म्हणून माहीत आहे की इथनं पुण्यापलीकडं नगर आहे, मग त्या पलीकडे गेलं की औरंगाबाद आहे, मग इकडं असं नाशिक आहे, मग खाली इकडं वर नंदुरबार आहे, मग इकडं लातूरला आहे, इकडं सातारा आहे, कोल्हापूर आहे, मग खाली असं सगळं माहीत आहे. तसा कंट्रोल जगभरातल्या याच्यावरचा यायला पाहिजे. इकडं वर फिनलंड आहे, मग खाली आलं की लॅटिव्हिया आहे, लुथियाना आहे, वरच्या इकडं पोलंड आहे, मग खाली मोल्देविया आहे, मोलेदिया आहे, मग खालच्या याच्यामध्ये आपण आलो तर हा ब्लॅक सी आहे, मग इकडं सर्बिया आहे, मग खाली इकडं याच्यात अल्बानिया आहे. मग ते सगळं असा मॅप पाठच पाहिजे. याचा UPSC काय संबंध आहे पहिलं लक्षात. हे ते जे म्हणतात फर्स्ट हँड रीडिंग, त्यामुळे त्या लोडेड टर्म्स आहेत, हे त्यांना लोक वाचत असतात. मी समजा एका विशिष्ट डून स्कूलमधनं झेवियरमधनं शिकलं तर हे आम्हाला सारखं होत असतं ना. आमच्या याच्यावर क्विज झाले 4थी 6वी, सर्बिया, क्रोएशिया, त्यामुळे ते बोर्नविटा क्विजमधले मुलं असतात ना. मग तशातला स्टार्टा वाढत चालला आहे का, आपलं कल्चरल कॅपिटल काय आणि त्यांची नीड काय,
कल्चरल कॅपिटल जे आहे ना, ते कल्चरल कॅपिटल आपल्याला बाबा माहिती आहे. हां, डॅन्युब्यू असे उतरत आहे, डॅन्युब्यूवर ह्या 10 शहरात मला माहिती आहे, हे राहीन अशी यायला लागते. तुम्हाला काय माहिती आहे आणि तुम्हाला काय माहिती नाही आहे. आता हे हे म्हणणार, हा काय प्रश्न विचार बघा, UPSC किती आधी नका करू UPSC, हे कॅनडा वगैरे विचारायला लागले. इट इज व्हेरी कॉमन. असा प्रश्न तुम्ही कसा विचार कॉमन जे आहे, म्हणजे याचा अर्थ म्हटलं कॉमन नाही, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वाचलेलं आहे की असा बाउंड्री आहे बाबा. याचा अर्थ ज्याला कल्चरल कॅपिटल म्हणतो, जितकं वाढवता येईल संचित, अदरवाईज माहिती आहे बा, मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकात असं असं आहे म्हटलेलं आहे, याच्यातही आहे. त्यामुळे एकूण क्युरिओसिटी जी आहे याचं कारण काय झालेलं आहे, पेरिफेरीचं नॉलेज सेंटरला आलं, सेंटरचं नॉलेज पेरिफेरीत झालं. कारण परीक्षेचं स्वरूप तसं आहे. कॉमन प्रीला काहीच नाही, प्रीला फक्त सर्कल आहेत ना, मेन्सला कॉमन लिहिलं आहे. त्यामुळं डिफरन्स येण्याच्या दृष्टीनं काम काय करायचं. जसं आता विषारी दारूचं समजा चाललेली चर्चा आहे, गोकुळदास कमिटी नेमलेलं आहे, ते इथे मिथेनॉल त्यात मिळालं, मग ते टेक्निकल वाचलं. विषारी दारू तुम्ही काय, मग मी ब्युरोक्रॅट आहे, तुम्ही ब्युरोक्रॅट आहे, तुम्ही म्हटलं की माझ्या मते ही कॅटेगरी दारू आणि विषारी दारू, लेट्स डिफाईन. विषारी दारू म्हणजे ले पर्सन म्हणून नाही वाचायचं ते. विषारू दारू म्हणजे कशाला तुम्ही म्हटलेलं आहे, तुम्ही म्हटलं की हे 3 एलिमेंट असले, हे मला माहिती नाही, मग वाचलं. पॉयझन्ड काय अल्कोहोल किंवा हे, मग हे तुम्हाला लगेच सांगतो. म्हणजे नोशनल क्लॅरिटी नाही तर ती विषारी दारू पितात आणि मग जनरल असं ले पर्सनचं अजिबात नको, आपलं ब्युरोक्रॅटिक असायला पाहिजे. हे कळावं मिथेनॉल आलेलं आहे, मग दारूमधले हे एलिमेंट असतात त्याच्यामध्ये हे म्हणलेलं आहे, मग ती गाळताना हे होतं प्रोसिजरल, ते सगळं वाचलं. लिकर हा मेजर इश्यू आहे सगळीकडे, स्टेट रेव्हेन्यूचा, त्यातनं आलेली चर्चा आहे. EVM आता कंपनी, ती बेल कंपनी आहे पा, बेल कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं. बेल कंपनी म्हटली की नाही, आपण जसं हे म्हणतात ना युनिव्हर्सिटीवाले की आम्ही फक्त मार्क मोजून देणार, सगळा पेपर नाही तपसून देणार, तसं त्यांनी म्हटलं आम्ही मशीन फक्त बघणार, सगळं डिटेल आतले बघणार नाही आहेत. भर्तृहरी मगाशी म्हटलं असं हंगामी अध्यक्ष बरोबर नाही आहे. त्यामुळे आपण पण मग कसं होतं पेपरमधलं वाचून हंगामी अध्यक्ष, मग त्याला टिपिकल टर्म आहे का कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे, प्रोटेम स्पीकरसाठी काय म्हटलेलं जे आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, कुठल्या कुठल्या प्रकारचे आलेले जे आहेत ते आत्ताच्या सगळ्या हीट आणि हीट व्यू जे आहे ना, आता हातच्या ह्यात 900 लोक गेले. मग प्रोसिजरल वाचायला पाहिजे काय होतं एक्झॅक्टली. इंद्रिय ऑर्गन्स फेल्युअर, आता मेडिकलच्या लोकांना माहिती असेल, पण ले पर्सन आहे ऑर्गन फेल्युअर काय होतं त्याचे चार्ट पण काही पेपरने दिले ना काढून, हे एकदम पडायला लागतं. मग त्याच्यामुळे टेक्निकल आपला ॲप्रोच पाहिजे वाचायला. त्या बातमीत तसं नसलं तरी आपल्याला तसे प्रश्न विचारले आहेत. जसं पक्ष्यांच्यावर खूपच युनियनपासून सगळ्यात चाललेलं आहे, तुमच्या काचांना धडकतात लोक, गुजरातमध्ये झालेली केस होते पा, तसं आता पक्ष्यांच्या विमानात धडके विमानात गेल्यावर काय काय होतं जे. थँक्यू. तर मग ती चर्चा जी आहे ते आता विधानसभा निवडणुका विधान परिषदेची आहे. मग विधानसभा आता प्रश्न तुम्ही याच्यात बघितले विचारलेले आहेत त्यांनी की कुठल्या विधान परिषद, काही विधान परिषद अशा आहेत की त्या एस्टॅब्लिश केल्या, परत मोडल्या, परत एस्टॅब्लिश केल्या. आंध्रामध्ये तसं होतं. मग त्याची किती आहे संख्या, यांनी असे पण विचारलं, असेंडेड डिसेंडनी लाव, सगळ्यात जास्त किती आहेत, मग त्या कुठे UPमध्ये आहेत तर किती आहेत, मग महाराष्ट्र आहेत मग किती आहेत, मग त्याच्यापेक्षा MPत किती आहे, मग त्याची क्रोनॉलॉजी. नुसती बातमी आपण वाचतो की पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसचे प्रभारी मोजले मध्य प्रदेश. तर हे काय ब्युरोक्रॅटचं वाचन झालं नाही, मध्य प्रदेश वाचलं तुम्ही सगळं, आणि मध्य प्रदेशमध्ये असेंब्लीच्या सीट्स त्याचं स्ट्रक्चर, मग सागर हा डिस्ट्रिक्ट आहे, हे आहे. म्हणजे टेक्निकल वे, म्हणजे तिचं इन्साइटर डेव्हलप व्हायला, ब्युरोक्रॅटिक व्ह्यूज यायला पाहिजे. की समजा तुम्ही आता उद्या जाणार आहे कुठं, तुमच्या एका गुन्हामध्ये आता आले निवडून आपले सिंधिया, मग गुन्हामध्ये तुम्ही गेला, मग गुन्हाच्या आजूबाजूला काय, म्हणजे ब्युरोक्रॅटिक थिंकिंग कसं डेव्हलप होईल. IAS हे कधी होईल, तुम्ही कोणीही किडिश वाटू द्या, चाइल्डिश वाटू द्या, पण स्वतःला तुम्ही IAS मानायला लागल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे मी IAS आहे तर मला हे कळायला पाहिजे, मी IAS आहे मला हे कळायला पाहिजे, मी IAS आहे. मला जसं आता समजा एक चुरू नावाचा राजस्थानमधला प्रांत आहे, चुरूला आपले काही लोक तिथं गेल्या होता चुरूला, मग तिथला तो इलेक्शन ऑफिसर आहे, इलेक्शन ड्युटी इथं लागलेली, इलेक्शन ड्युटी आहे. इलेक्शन ड्युटीला काय असतं, तो ऑफिसर असतो. मग तो ऑफिसर कुठं आहे, मग तुमच्या RP ॲक्टमध्ये तो कसा बसवलेला आहे. आत्ता त्याचे डिटेल की एखादं इलेक्शन कसं घेतलं जातं, त्याच्यावर काय काय, मग कोण कोण इन्व्हॉल्व असतात, मग ट्रेनिंगमध्ये काय होतं. आणि तसे व्हिडिओ आता खूप जणं दिलेले आहेत पा, असं आम्ही ट्रेनिंग घेतलं, ब्युरोक्रॅट खूप जणांनी टाकलेले आहेत. आपल्याला उपयोग म्हणजे मीडिया आहे, सोशल मीडिया कसं आहे, तुम्हाला काय उपयोग आहे त्यातलं कळायला आपल्याला.
लगेच वेगामध्ये त्यातल्या गोष्टी सॅग्रेगेट केल्या की हे आपला उपयोग आहे. आता आजच बातमी आलेली ना पश्चिम घाटात का काल होती, पश्चिम घाटात पाऊस. पश्चिम घाट टेक्निकल इथनं आहे, मग त्याला पण सह्याद्रीच म्हणले का? वरून जर सुरू झाला तर इथपर्यंत सह्याद्री आहे का? निलगिरीच्यापर्यंत. मग तो पास आहे तो कुठला पास आहे? मग त्या पासातनं सगळे खिंड जे आहे तिथून कसे येत होते आणि काय होते. डेंग्यूबद्दल आता डेंग्यू दरवेळेला येत असतो, पण ते एडिस जाताच्या मग त्याचे टेक्निकल वाचन UNDPनं सांगितलेलं आहे ना की भारतीयांचा कल आहे की क्लायमेट चेंजला ते पॉझिटिव्ह, त्याचा एक चार्टच दिलेला आहे. नालंदा विद्यापीठ PM तिथं उभे होते आणि त्याचा फोटो सगळीकडे आला आहे. मग नालंदा विद्यापीठात पूर्वी प्रश्न काय विचारलेले, त्याच्या लायब्ररीची नावं विचारली की नालंदा विद्यापीठात खालीलपैकी कुठली लायब्ररी नाही आहे, रत्नाकर नावाची लायब्ररी नाही आहे का? त्यांनी नावं. मग याच्यावरचे PYQ बघितले तर तुम्हाला नालंदा युनिव्हर्सिटीवर मेन्सला काय विचारलं होतं त्यांनी, की त्यांनी असं विचारलं होतं की ह्या इकडच्या युनिव्हर्सिटी आपल्या तक्षशिला आणि ह्या 2013 किंवा 14ला विचार. हा कशावरून विचारला तर तो एक चॅप्टर आहे अमर्त्य यांच्या पुस्तकातला, त्या वर्षी आलेलं पुस्तक होतं, त्यातनं तो विचारलेला. तसं नालंदावर प्रश्न आला तर काय होईल? वल्लभी विचारतील, नालंदा वल्लभी. कारण वल्लभीला आपले चीनचे हे गेले होते, डेंग जे होते शिपिंग तिथं गेले होते. वल्लभी युनिव्हर्सिटी गुजरात, कंपॅरिझन जे आहे ते ॲन्शंट. याच्यावरनं 2 NEPमुळे ॲन्शंट एज्युकेशन विचारतील. क्रिटिकली ॲनालाइज काय इन्स्टिट्यूशनल बेस ऑफ द ॲन्शंट इंडियन एज्युकेशन, संस्थात्मक पाया त्याचा काय होता, अगदी गुरुकुलपासून मग तुम्ही म्हणला इथपर्यंत असं. मग नालंदा कसं गेलं त्याची पण स्टोरी NCERT दिलेली आहे. बख्तियार खलजीनं ते घालवलं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा विषय ट्रॅक त्याचा कसा घ्यायचा. आगाप सोयाबीन म्हणून आला पण खोडकिडीचा प्रादुर्भाव लोकल. हे म्हणजे मी ॲग्रोवनमध्ये नाही, माझ्यासाठी ॲग्रोवन वाचतो पण ॲग्रोवनमध्ये नाही वाचलं मी, आपल्या लोकसत्तालाच आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जो एक पेपर वाचता तो पण पुरेसा आहे. एक ऑनेस्टली एक पेपर इंग्रजीतला वाचायला पाहिजे आणि एक ऑनेस्टली एक पेपर बघायला. तो म्हटलं की इंग्रजीला इश्यू आहे, मग त्यातले स्कॅन करून त्याचे विषय बघायचे आणि ते फक्त ते बघायला पाहिजे. त्याला एक 10-15 मिनटं द्यायला पाहिजे आणि ते रोजच्या रोज टॅप करायला, रोजच्या रोज जे आहे ते, तर तो मग सुटत नाही जे आहे. टायगर ह्युमन कॉन्फ्लिक्ट आपले जुन्नरचे याच्यात आलेले जे आहेत ते, किंवा आता दक्षिणेकडे आजच्या हिंदूला जर तुम्ही बघितलं तर वायनाडमध्ये त्यांनी ते असा इलेक्ट्रिक वायर्स हे केलेलं आहे, निर्माण केलं. फेन्स फेन्स इलेक्ट्रिक फेन्स असं केलेलं आहे. वायनाडचं चित्र आलेलं आहे. त्यामुळे हा संतोष शिंत्रेंनी आज लिहिलेलं आहे सगळं. संतोष शिंत्रे त्यातले रिजनलमधले मोठे अभ्यासक आहेत. अभिजित घोरपडेच असते. एन्व्हायरमेंटचे रिजनल कुठले कुठले लोक आहेत बाबा, तुम्ही रिजनलमध्ये वाचा, ती अथॉरिटी आहे बाबा, इंग्रजीतनं नाही वाचत हे. तर ती नावं पण एक यादी केली की एन्व्हायरमेंटले 6 लोक वाचले की संपलं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसं उल्हास बापट आहेत, चपळगावकर आहे, अशी 6 नावं आहेत की हे वाचली तरी ती यादी होईल. शेवटी काय आहे आपलं काय म्हणणं, तू कोणाला हा पेपर आहे हा सोडवा, संपलं. शेवटी एक हे आहे ना, सोर्स तुम्ही कसाही फिरवा, ॲथॉरिटी वाचल्यावर वेळ वाचेल. ॲथॉरिटीतनं जे आहे ते एक्सप्लेन जे आता याच्या म्हणलं एक्सप्लेनेबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजच्या एक्सप्रेसला कालच्या युक्रेन वॉर, नाटो, क्रिमिया वॉर आपल्या हे कशात आलेलं आहे, अग्रलेखात आलं होतं. लोकसत्ताच्या अग्रलेखात त्यांनी लिहिलेलं आहे पहा ते सगळं. 47 कंट्री त्याचे 17 कंट्रीज अँड इट्स इम्पॅक्ट ऑन वॉर, काय काय कुठल्या कुठल्या कंट्रीजला काय काय झालं. फुटबॉल G7ला लोक म्हणलं तुम्ही गेला नाही तिकडं. G7वर क्रिटिसिझम खूप चाललेलं आहे पहा की वॉरचे इश्यूज तुम्ही घेतलेले नाही, तुम्ही कुठले कुठले इश्यूज घेता आणि तुम्ही कोणी कोणी युक्रेनला भेट दिली आणि काय काय. भवानी तलवार, आपलं राज्याभिषेक, लोकल. मग याचं नॅशनलचे क्वेश्चन्स काय, प्रीचे क्वेश्चन्स काय बघत राहायला. त्यामुळं मराठा हिस्ट्री जरूर वाचायला, पण त्याचे क्वेश्चन बघा. पानिपतवर एकदम प्रिसाईज क्वेश्चन विचारले आहेत, खूप प्रिसाईज क्वेश्चन आहे प्रीचे. आपल्या राज्याभिषेकावर काय प्रश्न विचारले जातील, फॅक्ट्स बघत राहिले तर साधे 20 फॅक्ट्स शिवाजी महाराजांचे लिहून काढले, इयर वाईज डेट वाईज. तरी याचा अर्थ आपलं मराठा हिस्ट्री चांगलं झालं. 20 फॅक्ट्स तरी लिहिलं ते आपलं. तो म्हणजे 20 नाही 10, 5 मग हळूहळू वाढवलं. म्हणजे काही झालं तर ब्युरोक्रेसी इज फॅक्च्युअल. महाराज इथं गेले, तोरणाचं असं झालं, ही डेट आहे, ही वेळ आहे, ह्यांनी दिली, हा सोर्स आहे. जे जे शकवलेत असं म्हणले सभासद बकर. म्हणजे मेथॉलॉजी कशी आलं पाहिजे, जनरल असं मी कुठेतरी वाचलेलं. सगळ्यात भंपक वाक्य जे उभारणारच नाही, तुम्हाला घेणारच नाही कोण तिथं. ब्युरोक्रेसी म्हणजे एव्हिडन्स. तुम्ही म्हणलं की पुणे जिल्ह्याला धोका आहे कसं, हे म्हणलं कुठलं काय पण बोलताय का राजेश, पण तुम्ही काय बोलताय. नाही इथं लिहिलं आहे ना. सौरवराव तुम्ही काय सांगताय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार पुणे बंद राहील. डिझास्टर आलेलं आहे आपल्याकडे, म्हणजे तुम्ही कुठल्या तरी लॉच्या अगेन्स्ट ते करता ना. म्हणजे आपली बेसिक सवय आहे की काहीतरी सोर्सेसच्या आधारेच बोलायचं.
विदाऊट सोर्स बोलायचं नाही. हे एथिक आपण जर पाळलं तर याचा अर्थ तसा माइंडसेट आपला घडतो. एव्हिडेन्शियल बोलणं, पुराव्यासकट बोलणं जे आहे ती. बांगलादेश आता 2 दिवसाचा व्हिजिट आहे मग बांगलादेश एकदा सगळा बघून घेतला. सुंदरबनपासून तुम्ही वरनं आला, तुम्ही विष्णुपूरमधनं आला, मग चितगाव आहे त्यातनं आला, तिथल्या प्रमुख सिटीज कुठल्या आहे, ढाक्याचं पॉप्युलेशन कुठलं आहे. आता गुजरात आणि ढाका यांच्यात सुरत तिथले वर्कर जे आहेत त्यांचं टेन्शन आहे, कारण ह्यांचं जास्त वर चाललेलं आहे, यांचं कमी चाललं आहे व्यापार, त्यामुळे विरोध करतात. आपल्याकडे शेख हसीना मागच्या वेळेस आलं तर नाशिकचा कांदा त्यांच्या बॉर्डर येऊन थांबला आहे. तो त्यांनी म्हटलं माझ्या किचनमध्ये पण कांदा नाही आहे. त्यावेळेला ती चर्चा झाली आणि त्यामुळे त्याची कंटिन्युटी आणि बेसिक. मग आता तो आर्चर ब्लड होतं, त्याचं ब्लड टेलिग्राम नावाचं बांगलादेशच्या याच्यावर पुस्तक आहे. बांगलादेश पहिल्यांदा जॉग्राफिकली पहिला समजून घ्या. मग बांगलादेश भारताच्या संबंधांवर फराक्का बॅरेजपासून काय काय होतं त्याच्याबद्दलचं काही वाचून घ्या. तू म्हणलं की वेळ आहे, ॲब्सोल्युटली वेळ लागेलच. नुसता बांगलादेश 8 दिवस वाचला तर होईल. बांगलादेश नुसता म्हणजे म्हणून म्हटलं मग असं जे आहे रोजचे डूज मला एक तो म्हणलं की ह्याच्यातनं क्लू मिळाला. एक स्टेट नुसतं नाही, एक नेशन पण करायचं. साऊथ एशियातनं चालू करू. एक राष्ट्र आठवडाभर वाचायचं शांतपणे. अनुराधापूर काय, कॅन्डिला काय, तिथं ते राईस फेमिन्स असतात, दुष्काळ राईस फेमिन खूप येतात आपल्या श्रीलंकेमध्ये. मग त्याचं काय काय श्रीलंकेच्या आणि याच्यात आता इश्यू आला की त्याचं बेसिक वाचायला आणि त्यातनं त्यामुळं काही गोष्टी तुमच्या डोमेनमध्ये नसतील मग त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढून ठेवला. तुम्ही म्हटलं की हे बरोबर आहे, पण माझ्या प्लॅनिंगप्रमाणे हे ऑगस्ट 1 ते 10 मध्ये मी आयर करणार आहे. फक्त ती कागदावर लिहून ठेवा की इंडिया श्रीलंका वाचणे, इंडिया बांगलादेश वाचणे, मोर दॅन इनफ. ते जर स्लिप झालं तर ते सापडत नाही नंतर कधी, ते आपल्याकडून निघूनच जातं. त्यामुळे डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे जे आहेत. हे आर्टिकल जे आहेत 31C आता आपल्या संविधान मान नावाचं सदर चाललेलं आहे पहा, डॉक्टर श्रीरंजन आवटे. मग त्यात 31C आलेलं आहे. मग त्यात 9 शेड्यूल आलं आहे. 9 शेड्यूलला आपल्याला प्रश्न विचारला आहे ना. 9 शेड्यूलचा आपला प्रश्न जो आहे तो काय की त्यांनी एक हे दिलं होतं, कोयलो केस दिली होती, ती कशा संदर्भात आहे. आपल्या 9 शेड्यूलच्या संदर्भामध्ये असणारी केस जी आहे. 9व्या शेड्यूलला काय म्हणलं होतं की ते ब्लॅक होल आहे का असं कोर्टानं म्हणलं होतं. 14, 19, 21 याला काय म्हणले तर मनेका केसमध्ये आलेलं गोल्डन ट्रायंगल. ह्या गोल्डन ट्रायंगलच्या अगेन्स्ट तुम्ही ते वाचलेलं आहे का. केशवानंद, युक्रेन, कनिष्काच्या बॉम्ब एक्सप्लोजनच्या आत्ता त्यावर चर्चा झालेली आहे. काय काय सापडलं. मग आपण कनिष्क वाचून घेतला. कनिष्कावर फ्रीला प्रश्न विचारले. कनिष्कानं चीनवर आक्रमण केले होते का असं एक लाईन दिली. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. त्यामुळे कनिष्क ह्या शब्दावरनं त्याचं बेसिक वाचलं. कनिष्क वॉज अ किंग. त्याचे पुरुषपूरपासून इकडं तुमचा कुसुमपूरपर्यंत आलो. कुसुमपूर म्हणजे पाटलीपुत्र, तिथपर्यंत आलेला होता ना. तिथपर्यंत त्यानं ही चर्चा केलेली. शंकरीप्रसाद केसची चर्चा केलेली 51 मधली. हे त्रिपुरा दमनचं स्टॉर्मिड आहे पहिल्या अमेंडमेंटवर प्रश्न विचारून झालेले आपल्याला. म्हणजे त्याच्या इंडिया कॅनडा रिलेशन खूपच टेन्शनमध्ये आहेत सध्या. त्याचे काय काय आहेत. JNKचे आम्ही घेऊ असं म्हणलेलं आहे. मग आत्ताच्यात फ्लॉ काय आहे की तुम्हाला 370चं तुम्ही केलं बरोबर आहे. लोक काय म्हणतात ते कोर्टानं म्हणलं ॲझम्पशन आहे की स्टेटचं एक भाग स्टेट आणि एक भाग युनियन टेरिटरी असे डिव्हिजन करता येत नाही. तुम्ही एक भाग पाडला तर तो कुठल्या तरी स्टेटला व्हायला पाहिजे. तुम्ही आत्ता काय केलेलं आहे की एक भाग स्टेट एक भाग युनियन टेरिटरी असं केलं नाही. सगळं युनियन टेरिटरी असं नाही करतात. अशी कॉन्स्टिट्यूशन कुठं प्रोव्हिजन. आणि मग याच्यात तुम्ही म्हटलं की नाही आम्ही एक्झिक्युटिव्ह समजू शकतो की एक्झिक्युटिव्ह लवकरच ह्या दुसऱ्या युटीला स्टेटमध्ये ट्रान्सलेट करेल या होपवर आत्ताचं वर्डिक्ट दिलेलं आहे. आणि त्यांनी 1 वर्षानं पण त्यांनी कोर्टानं म्हटलं होतं ऑनरेबल कोर्टानं की सप्टेंबरपर्यंत तुम्ही निवडणुका घ्याल असं त्या वर्डिक्टमध्ये होतं. म्हणजे बेसिक फ्लॉ ह्याचा होता तो काय की सगळ्या युनियन टेरिटरीज करता येत नाहीत. लडाख युनियन टेरिटरी आणि JNK युनियन टेरिटरी असं नाही करता येत. तुम्हाला एक स्टेट ठेवायला लागतं आणि एक युनियन टेरिटरी करायला लागतं. मग तरीसुद्धा कोर्टानं ते व्हॅलिड केलं की इंटेन्शन इज क्लिअर आणि हे इट्स नाव गोइंग टू हॅपन. तुम्ही JNK लवकरात लवकर स्टेट करणार आहे. अशा अर्थानं त्याचं टेक्निकल वाचलं जे आहे. मग त्याचे मेंबर किती होते, मग सगळ्यात जास्त कुठल्या ह्यात होतं. मग त्या पहिल्यांदा काश्मीर म्हणजे तुम्ही बाल्टिस्तान, मी म्हटलं बाल्टिस्तानमध्ये उभं आहे. मग बाल्टिस्तान रिजन कुठं आहे, वर आहे तिकडं. तिथून तो कसा आलेला आहे खाली. मग तिथल्या देवता कुठं आहे, मार्तंड नावाचं देवळ आहे, पंढरथान नावाचं देवळ आहे. मग खाली तुम्ही आला तर अवंतीस्थान आहे. मग ती जॉग्राफी पहिली. श्रीनगर कोणी वसवलं होतं, आपले PM श्रीनगरला योगाडेला गेले होते. श्रीनगर अशोकानं वसवलेलं होतं. श्री ही भाताची देवता आहे.
अर्बॅन म्हणजे याचा अर्थ ॲग्रो ट्रेड वाढला आहे ना, तो श्रीनगर आहे याचा अर्थ ॲग्रो ट्रेड आहे. म्हणजे ललित पाटण त्याच्या मुलीनं वसवलेलं आहे, अनुराधापूर संगमित्रानं वसवलेलं आहे. अर्बनायझेशन हे मौर्य काळात कसं आलेलं आहे. तुम्हाला मौर्यांवर कायम प्रिला एक प्रश्न विचारला जातोच. मौर्यांच्यावरचा कायम म्हणजे ते गोष्ट साधी आहे, म्हणलं एवढं कसं काय आम्हाला करणार प्रीच्या क्वेश्चनमध्ये जा. म्हणून तो 60-40 असं रेशो म्हणतो. 60% महत्त्व प्रीच्या किंवा मेन्सच्या क्वेश्चनला आणि 40% महत्त्व अभ्यासाला आहे. अभ्यास कसाचा करायचा याचा अभ्यास म्हणजे ते क्वेश्चन पेपरवर. जसं आता कोपा फुटबॉल स्पर्धा अमेरिकेची जी आहेत, मग त्याच्याबद्दलची चर्चा, परकीय गुंतवणूक काय काय आलेली जे आहे ते, युरो फुटबॉल लेप्झिग आणि स्लोवाकिया. मग स्लोवाकिया म्हटलं माहिती नाही आहे, स्लोवाकिया एकदा वाचलं, त्याच्याबद्दलची चर्चा. युक्रेन, पोलंड, ऑस्ट्रिया. एकूण या आत्तापर्यंतच्या कालच्या पेपरवरून मॅप रिडिंग, हिस्टॉरिकल व्ह्यू, टाईमलाईन, जॉग्रफीचं बेसिक, हे सगळं ओपन केलं तर काहीच होत नाही. सिस्टमॅटिक करा. यातल्या तुम्ही 3च गोष्टी ओपन केल्या. तुम्ही म्हटलं की तुम्ही सगळं म्हणता बरोबर आहे, पण मला एवढं 24 तासच अभ्यास आहे, त्यापेक्षा जास्त करू शकत नाही, दिवसात एवढा 10 तासच करायचं. म्हणून मी असं ठरवलं की मॅप करणार आहे, कॉन्स्टिट्यूशन करणार आहे आणि स्टेट करणार. हरकत नाही, 3 गोष्टी पुढे जातील. मग हे संपलं की हे घेणार. म्हणजे तुम्हाला जे फिजिबल वाटतं, तुमच्या ज्या प्रायोरिटी आहेत त्या डिफाईन करा आणि त्याचं टार्गेट करा आणि त्याच्यावर एक्झाम द्या. नुसता अभ्यास करणं हे एव्हिल आहे, हे सिन आहे, दोन्ही आहे ते करता कामा नये. कॉन्स्टिट्युशनल कंट्रोल तुमचा हे पण आहे. इंटरव्ह्यूला फायदा होतो. विश्वांजली म्हणलं पॉलिटिकल सायन्स, बाकी ऑलमोस्ट 160 पेक्षा मेन्सला जास्त माहीत आहे. बाकी 275ला बोलताना तुमचा बेस आणि हे याचा उपयोग होतो ना. या आर्टिकलमध्ये असं म्हणलं, याच्यात हे म्हणलेलं आहे. संविधान, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या याच्यावर विशेष जोर द्यायला पाहिजे. त्यातले काही प्रश्न आपल्या याच्यामध्ये आलेले जे आहेत. कल्चरल आस्पेक्ट आणि इंटरनॅशनल रिलेशन किंवा इकॉनॉमी त्याचे जे आहेत, असे 7 एरिया आहेत यामध्ये आजच्या पेपरमधनं. जसं नीट फेडरलिझम दिलं पण नीट फेडरलिझमवर क्वेश्चन विचारला आहे. नीट फेडरलिझम हा पॉलिटिकल सायन्समध्ये कधीच विचारून झालेला प्रश्न जे आहे. तो म्हणला की माझा तो ऑप्शनल नाही, पण याचा अर्थ ते प्रीला म्हणजे असं इंट्रोड्यूसमेंट थोडं वाचायला पाहिजे. आता आजच्या पेपरमध्ये घेतलेल्या जे आहेत, फूड इन्फ्लेशन, आज म्हणले ना फूड इन्फ्लेशनची चर्चा सगळे. मग फूड इन्फ्लेशनसाठी कुठले 5 घटक ठरवले असतात का? जसं इंडेक्स आता 78,000 झालं, मग ते कशाच्या आधारे तुम्ही NSE BSE जे काय आहे त्याला काहीतरी पॅरामीटर, ह्या कंपन्या असतात, या कंपन्यांच्या आधारे तुम्ही तो ठरवता. तसं स्टॅगफ्लेशन नावाची टर्म आहे इन्फ्लेशनच्या बरोबर, स्क्युफ्लेशन नावाची टर्म आहे. म्हणजे बऱ्याचदा स्क्युफ्लेशन हे फूड इन्फ्लेशनमुळे येतं का, किंवा त्यात व्हेजिटेबल्स असतात. म्हणजे काही गोष्टी तुमच्या वाढतात एकदम, त्यामुळे ते असं स्क्यूड होतं. मग त्याला स्क्यू इन्फ्लेशन म्हणले का, स्क्यूड टुवर्ड सर्टन एंटिटीज. फ्युएलमुळं काय वेळा वाढतं ना, त्यामुळे स्क्यूड इन्फ्लेशनबद्दलची चर्चा आहे. स्टॅगफ्लेशन साधलेलं जे आहे ते. जपान इंडिया रिलेशनवर आता कुठलं आहे ते, मग ते असं सिव्हिल सर्व्हिस हे व्यवहार आहे. तुम्ही म्हणलं की माहिती नाही काय त्याचा अर्थ, पण ते जेमेक्स असं काल काहीतरी ते लिहिलं. आपला हे आहे ना दोघांचा मिलिटरी एक्झरसाइज, मलबार एक्झरसाइज जसा आहे, इंद्र एक्झरसाइज. इंद्र म्हणजे इंडिया आणि रशिया, असे कोणाकोणाशी काय काय एक्झरसाइजेस चाललेले जे आहेत त्याच्यावरची चर्चा. मग ती अशी सगळे एकदम अशी बुकिश पाठ केली तर नाही लक्षात राहत. मग जपान सगळा वाचला, मग जेमेक्सची हिस्ट्री वाचली, मग ते काय काय करतात. जसं चायनाचं कुठं होतं, इथं पुण्यामध्येच होतं दरवेळेला. भारत चीन पुण्यामध्ये त्यांचं ड्रिल चालतं ना मेमध्ये. चीनी बरेच लोक येत असतात, त्यातले सोल्जर जे आहेत ते. फ्रेंचांच्या न्यू वेव्ह सिनेमाबद्दल आलं आहे. एसे आणि इथिक्सला तुम्हाला लागतं पहा आपल्याला. काल ज्यांनी एसे लिहिलं आहे तर त्याला कळेल की हे B400 ब्लोज नावाचं त्यांनी सिनेमा दिला आहे. मग न्यू फ्रेंच वेव्ह सिनेमा कसा होता, गोदार्ध काय होता, गोदार्ध होता. तुम्हाला हे सगळं अख्खं इंटरव्ह्यू अख्खा फिरेल ना त्याच्यावर. तो म्हटलं की वॉचिंग मूवी हे माझी हॉबी आहे. मग ही हॉबीला अख्खा इंटरव्ह्यू त्यावर फिरलेले लोक आहेत ना. जसं एका आपल्या विद्यार्थ्याला विचारलं, बरं तू म्हणतो ना, ते म्हटलं मग फिल्म, मूवी, टॉकी आणि सिनेमा यातले सांग काय फरक. ह्या टर्म्स आहेत ना. सिनेमा कशाला म्हणायचं, मूवी कशाला म्हणायचं, टॉकी कशाला म्हणायचं, आणि अच्छी पिक्चर आहे, पिक्चर नावाचा शब्दच आहे. याचं इव्होल्युशन सांग. आला मारा फर्स्ट मूवी आहे ना, मूवी. मग त्याच्या आधी टॉकी होती काय, मग टॉकी टू मूवी कसं झालं, का मूवी टू टॉकी झालं. मग तोरणे काय करत होते, तोरणेंचं पण म्हणजे त्याची हिस्ट्री वाचली. निमित्त आहे याचं, याच्या निमित्त. कारण सिनेमावर एसे एक्सपेक्टेड आहे. तुम्ही एसे बघितले जुने, सिनेमावर खूप दिवस पेंडिंग एसे आहेच आपलं.
मागच्या वेळेला योजनामध्ये त्याच्यावर एक विशेष 2 ते 3 आर्टिकल आलेली जे आहेत. आयड ऑफ मेरिट, आता नेटमुळं काय होतं, आयड ऑफ मेरिट आम्ही जे केलेलं आहे त्यातलं, त्यामध्ये त्या टर्म्स डार्क नेट खरं का डार्क वेब आहे, मीडियन वापर शब्द जे आहेत ते, मग त्याच्यावर सगळे म्हणजे 95% त्याच्यावर आहे, तुमच्या ह्या आत्ताच्या 5%च आहे. मग डार्क नेटबद्दल किंवा डार्क याच्याबद्दल आता आता सेक्शन 45 आहे ना PML, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट. प्रिव्हेन्शन ऑफ काय आहे तुमचं, करप्शन आणि ॲबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. मग ॲबॉल्युशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग काय नाही आहे, प्रिव्हेन्शन आहे. मग यात इथिकल फरक काय, इथिक्सच्या पेपरमध्ये असं उपयोग पडतो. म्हणजे इटिमॉलॉजी जे आहे ना, टर्म्स कोण कॉइन करताना त्याचा अर्थ काय आलेले जे आहेत. ट्विन टेस्ट कुठले 2 त्यांनी दिलेले आहे की हे व्हॅलिड आहे आणि दुसरं म्हणजे हे गैरफायदा घेणार नाहीत. ट्विन टेस्ट जे आहे, अच्छा केजरीवाल केसमध्ये ट्विन टेस्टचा इश्यू आला आहे ना. एक्सप्लेनमध्ये एक्सप्रेसमध्ये सांगतात एक्सप्लेंड जे आहेत, एक्सप्लेंड नावाची जी गोष्ट आहे ती. अशा गोष्टींच्या दृष्टीनं दर 15 ज्यांना असं वाटतं की आत्ताच करायला पाहिजे, मागच्या वेळी पण हा प्रयोग केला होता की दर 15 दिवसांनी याची हे आत्ताची जसं मी 2 पानं घेतली याच्यावर मी वेगळ्या कारणे वाचत असतो, तर मी काय वाचलं याचं शेअर करणार, याची एक नोट 2-4 पानं जे होतील ते डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणजे ज्यांना असं वाटतं की आपल्याला याचा उपयोग होईल ते सगळ्यांसाठी ओपनच बॅच आहे. तर ती पुढचं लेक्चर आपण 4 किंवा 5ला मी डेट कळवतो, शुक्रवार किंवा शनिवार, या रिझल्टवर ते अवलंबून असेल. पण दर 15 दिवसांनी ते होईल. त्यामुळे आजपासून 15 दिवसांनी परत प्रीचं दुसरं लेक्चर, हे जसं आता आपण बघतो या 15 दिवसात हे झालं बाबा, हे आपल्याला बघायला पाहावं. आणि त्यामुळे तुम्ही म्हटलं की या कागदाच्या आधारे मी ते स्कॅन करेल, तर तसं आता ते कंटिन्युएशनमध्ये सुरू ठेवू आपण जे आहेत. सिरियल कन्झम्पशनवर आलेलं आहे, भारतातल्या सगळ्या डेटाच दिला आहे ना, त्यात काय काय आहे, डाळींचं कन्झम्पशन कसं आहे, स्टेट वाईज दिलेलं आहे. मागचा आत्ता जर तुम्ही बघितलं तर डेअरीवर चाललं होतं खूप. हरियाणा मंथली 950 ते 70 रुपयेचं दूध, हरियाणा सगळं स्टेट जे आहे पर पर्सन, आणि भारतात महाराष्ट्रात ते 250 रुपयेपर्यंतच आहे. डेअरीचं आहे, डेअरीबद्दलचं जे आहे. मग डेअरीचं आपल्या दुधाची क्वालिटी आणि याचं काय ते म्हणले भुकटी करण्याचा लायकच आहे. आपल्याकडं किती रेट देतात, तिकडं किती रेट देतात, सगळ्यात जास्त रेट कुठं चाललेलं आहे. मग हे फेडरल स्ट्रक्चरमध्ये आहे का. 97 घटना दुरुस्तीला इश्यू काय झाला, 97th अमेंडमेंट आहे ना, त्याला काही इश्यूज निर्माण झाले, मग ते नल अँड व्हाईट ठरवलं होतं. आणि त्यामुळं त्याचं आता आज जर तुम्ही बघितलं की ते अहिल्या पशु आणि मेंढी पालन नावाचं एक वेगळं बोर्डच आहे, मग त्याची आज चर्चा झालेली आहे. म्हणजे ब्युरोक्रॅटला, कारण तुम्ही त्याच्या कदाचित उद्या चेअर व्हाल ना, तुम्ही आय झाल्यावर ते तुमच्या ताब्यात येईल ना, संसाधन किंवा हे असंघटित कामगार. आणि त्यामुळं काय काय पदं आहेत कुठली, त्याचं टेक्निकल वाचन पाहिजे आपलं, टेक्निकल वाचायला पाहिजे बारकाईनं. ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, MEAचं कॅनडा, MEAचं स्ट्रक्चर एकदा समजून घेतलं. JNK, प्रोटेम स्पीकर, भर्तृहरी, प्रोटेम स्पीकरबद्दल आता होत राहील चर्चा. आणि हे जे आहे ते सिनियरिटी असणार आहे. मग आता 7 का 8 वेळा निवडून आणला याच्यावर वाद आहे, काँग्रेसचा क्लेम आणि यांचा क्लेम जो आहे तो. न्यू इकॉनॉमिक ॲप्रोच काय असेल, एसेन्स ऑफ वेदा आजच्या हिंदूमध्ये आलेलं जे आहे. मणिपूर ट्रायबलमधलं जी नावं दिलीत त्यांनी, स्त्री कामगारांचं मागच्या वेळेला 74 होते, आता किती आहे डेटा. मग त्याच्यावरनं तुमचे नारीशक्तीनं काय काय आलेलं ते 29ला लावणार असं म्हणले ना. नारीशक्ती वंदन गीता मुखर्जी कमिटी पहिली होती, गीता मुखर्जी कमिटीतनं ते आलं होतं. म्हणजे आजच्या यात नसेल पण याचं बेसिक वाचलं, तो म्हटलं की याला वेळ जाईल. वाय 33% असं वाचलं. 33%चं लॉजिक कुठून आणलं तुम्ही. आपल्या पंचायत समितीला 50% आहे का, पंचायत समिती 73-74मध्ये किती आलेलं आहे, आणि इथं ते कसं गेलेलं आहे त्याच्यावरची महत्त्वाची चर्चा जी आहे ते. मित्राची एसेला उपयोगी असं मित्राची गोष्ट नावाच्या नाटकावर आलेलं आहे 5. मग तुमचे एसेस जे आहेत ते एसेला कुठल्या इक्वॅलिटीचा नवा आस्पेक्ट कसा, LGBTQ काय आणलेलं आहे पुढं त्याच्याविषयी हे 82-83मधलं नाटक आहे. अल्काझींवर लिहिलेलं आहे. परत तुम्हाला अल्काझी अल्काझींवर बुक रिवाज, विज्ञान निष्ठेचा प्रवास सौम्या स्वामीनाथनच आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे हे टेक्निकली जर म्हटलं तर की 275 इंटरव्ह्यूचे मार्क एथिक्स आणि एसे 500 750 मार्काचा इश्यू आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट GS 1 to 3 झालेलं आहे. याचं एक्झॅक्ट नेचर न कळल्यामुळे हे गाळण्याकडे आपला कल असतो, किंवा हे मार्केटची ॲनालाइज करण्याची कपॅसिटी नसल्यामुळे मार्केट पण ते ओमिट करतं. जसं आता उदाहरणार्थ मार्केटमध्ये इंग्लिश लिटरेचर आणि त्याचा सेन्स नसणारे लोकच नाही, आणि त्यामुळे ते तुम्हाला टेक्निकल सांगत बसतात. एसेला सगळ्यात चांगल्या असणाऱ्या लोकांचे एसे वाचायला पाहिजे, ना की टॉपर्सचे. त्या एरियातले टॉपर्स वाचावं.
म्हणजे मार्केट लिमिट काय हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. मार्केट लिमिट हे आहे बाबा, याच्या पलीकडे ते करत नाही, मग आपण इकडून जायला पाहिजे, दुसरं बघायला पाहिजे. सोप्या भाषेत अजून काय तर जे प्रश्न काढतात अशा लोकांच्या सानिध्यात असायला पाहिजे. प्रश्न कोण काढतं? विद्यापीठं. मग विद्यापीठं काय करतात म्हणून म्हटलं हे बघा. मी प्रायव्हेट सेक्टरमधला आहे, मी काय मार्गेला काय ते देणार नाही, तुम्ही पेपर काढा असं TCSला दिलेलं आहे. असं काही सगळ्याचं UPSCनं अजून TCSला दिलेलं नाही आहे. ज्यावेळेला ते देतील तेव्हा प्रायव्हेट आपण बघू. पण आत्ता पेपर काढणारे लोक हे तेच राहणार आणि मार्केट तुम्हाला कधीच सांगणार नाही पेपर काढणारे लोक कोण आहेत, कारण ते बसतील ना खाली. आणि त्यामुळं आपल्याला कॅन्डिडेटला हे कळायला पाहिजे की पेपर काढणाऱ्या लोकांकडे जायला, पेपर काढणाऱ्या लोकांच्या. आणि ते तर कसं असेल, तुम्ही म्हणलं हे कसं कळावं, NCERT जे तर दिलेलं असतं ना, हे लोक आमचे पुस्तक लिहिणारे लोक आहेत. जसं आता पळशीकरांनी ते यादव म्हणाले आमचे नावं कशाला घेतले तुम्ही, मग कुठली नावं आहेत दुसरी. म्हणजे त्याच्यावर वे आहे ना की ह्या लोकांचं वाचायला पाहिजे. हे पुष्पेश पंत हे नाव हे आलं की वाचायला पाहिजे, कारण इथं दिसतं बाबा NCERTच्या कुठल्याही ह्याच्यातले असं या बॉडीनं बालभारतीवर पण ते असतं पहा. मग MPSCला बालभारती ती लोक खूप लिहितात, ते वाचायला पाहिजे, कारण तेच लोक पेपर सेट करणार. पेपर सेट करणारे लोक आणि तपासणारे लोक आपल्याला कळालं की झालं ना. म्हणजे त्याचा मार्ग म्हणजे सरळ जे आहे ते तिथपर्यंत. एसे कोण डिफाईन करतं? इंग्लिश लिटरेचर लोक. इंग्लिश लिटरेचरमधलं काय चाललेलं हे पाहायला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन स्मार्ट सिटी असं आजच्या याला आलेलं आहे. स्मार्ट सिटी ही कल्पना आपल्या मठामध्ये आलेली चर्चा आहे. माओवादाची अंतिम घटिका रवींद्र साठे नावाचे आत्ता एका विपणन मंडळाचे चेअर आहेत, त्यांनी लिहिले. आपल्या KVICचे खादी ग्रामोद्योगचे जे आहेत त्यांनी लिहिलेलं जे आहे. नालंदाचे पुनरुज्जीवन, केळ्यांची लागवड, सोयाबीन, उडीदाची लागवड कशी आहे हे असं कॅज्युअली आपण बघत नाही, ते बघायला. हळद निर्मितीबद्दल मेंढी आणि शेळी विकास महामंडळ, विदर्भ जमिनीत खारपान पट्टे असा तो एक बेल्ट दिलेला आहे, मग तिथं काय चाललेलं आहे. आसाम महापूरमधले रिजन दिले, नद्या दिलेल्या नाहीत. बसाली, बक्सा, कोकराझार, कचार, बिस्वधारा असे अनेक नाव आहेत. त्यातले ह्या इथं महापूर आहे. मग त्याच्यावर काय प्रश्न मेन्सला प्रीला तर मेन्सला तर तुम्हाला असे सिटीच्या नावासकट विचारले प्रश्न आहेत. म्हणजे मद्रासमध्ये फ्लड, चेन्नईमध्ये झालेला फ्लड होता, फ्लडवरचे क्वेश्चन्स कायम बघितले, डिझास्टरवरचे क्वेश्चन्स बघितले. जसं आता हे सकाळ आलेलं कोट आहे लिहून बघितलं. आपलं एक्सप्रेसला रोज एक कोट असतं. गडद अंधारावर आपण स्वतःच प्रकाश म्हणून राहिले पाहिजे, 10 मार्क लिहून बघितलं. एक्सप्रेसला आज एक कोट आहे पहा, ते लिहून बघितलं. म्हणजे लिहिण्याचा सवय झाला. म्हटलं तू म्हटलं हा एक आपलं रोज करण्याचं एक्झरसाईजमध्ये लिहिलं. लिहिण्याची प्रॅक्टिस जी आहे. कान्होजी आंग्रेवर बुक रिव्ह्यू आला आहे. कान्होजी आंग्रेवर प्रीला काय क्वेश्चन आहे. FDA खाली आले. उपनिषद, कॅपिटलिझम वी नीड. महाराज केसवर तो महाराज नावाची एक वेब सिरीजवर आलेली आहे. पण ही महाराज केस खूप गाजलेली आहे पहा 63 आपल्याकडे जसं ताई महाराज प्रकरण आहे तसं महाराज हे पुष्टमार्गी होते ना, पुष्टमार्गी. पुष्टपंथ कशाला म्हणलेलं आहे? 4 हे आणि 4 म्हणजे वडिलांचे 4, विठ्ठलचे 4 आणि वल्लभचे 4. वल्लभ मार्ग ज्याला म्हणलेला आहे त्याचा मुलगा विठ्ठल होता. हा पुष्टी मार्ग आहे. अष्टछाप जे आहे भक्तीमधला एक महत्त्व. याच्यावर प्रीला 2 वेळा. रामानुजाच्या नंतर महत्त्वाचे कोण? रामानुजा आधी शंकराचार्य, आचार्य ट्रॅडिशन सगळी जे आहे. आणि त्यामुळं हे मुंबईमध्ये झालेली केस आहे, ज्याला महाराज केस असं म्हणलं जातं. 1863 बॉम्बे हायकोर्टनं त्याच्यावर दिलेला वर्डिक्ट आहे जो आहे. आर्टिकल 14, 16, 21 आजच्या पेपरमध्ये काय खाली 148. मग त्यात 1, 2, 3, 4 म्हणजे कॅगवरची चर्चा झालेली जी आहे. 142 तुमच्या कंप्लीट जस्टिस म्हणजे कुठंतरी आलेली चर्चा आहे ती टॅप केली. अशा अर्थानं हाऊ टू ॲनालाइज कंटेम्पररी पेपर आणि त्याच्यासाठी मग काही आता ह्याच्यात जसं आता गडबडीत मी वाचलेलं नाहीत बऱ्याच. जसं दुष्काळ आहे, माडजोर आहे, झारखंडमधल्या खाद्यपदार्थांना असे पण प्रश्न आपल्याला विचारलेत. चिल्का नावाचा तांदूळ आहे, त्या तांदळाच्या व्हरायटीज विचारतात ना आपल्याला. आता राईसवर कंटिन्यू चाललेलं आहे. पण राईस आणि गेल्या वेळी तर खूप आहे. म्हणजे ते करंटमध्ये असं नॉर्दर्न सीचं ट्रॅक, नॉर्दर्न सीवर आपल्याच्यात इतक्या वेळा झालं होतं बोलणं पहा. नॉर्दर्न सी आणि नॉर्दर्न सीची चर्चा जी आहे. त्यामुळं समोर ह्या गोष्टी घडल्यात. ह्या सगळ्या लगेच तुम्ही वाचा असं म्हणून यातलं काही एक क्रम टाकतो. म्हटलं की प्रेझेंट लिट्स जॉग्राफी, मग यातल्या फक्त मी जॉग्राफीला किंवा माझा आणखी ॲड केलं. ह्या जॉग्राफी या काळात केलं. माझा जेव्हा क्रम येईल पॉलिटीचा तो येणार आहे साधारणतः सप्टेंबरमध्ये किंवा ते तुमच्या प्लॅनिंगप्रमाणे. पण करंटमधलं नुसतं टॅप करत राहिलं आणि तुमच्या अभ्यासाप्रमाणे ते संपत राहील. 3 दिवस ऑप्शनल किंवा SATs करत राहा किंवा 4 दिवस आणि 3 दिवस करंटचं हे बेसिक मी जातो. आणि रोज कंपल्सरी पेपर वाचा. त्यातनं प्रीचं एक ओरिएंटेशन. पण प्रीचं ओरिएंटेशन यायला पाहिजे.
आणि प्रीचं ओरिएंटेशन यायला प्रीच्या क्वेश्चनमध्ये खोलात जायला पाहिजे. प्रीच्या क्वेश्चनमध्ये गेल्याशिवाय ते कळणार नाही. याचा या पेपरनंतर मला लागलेला रेशो जो आहे तो 60-40 आहे. हा पेपर मी 2-3 वेळा वाचला. 60-40 तरी करायला पाहिजे तुम्हाला करंटमधलं आणि मग त्याचं बेसिक आणि मग त्यामुळे किती बघायला पाहिजे. जुने 5-6 वर्षांनी 19 पासूनचे सगळे प्रश्न बघितले तरी पुरेसे आहेत. 18 पासूनचे जरी बघितले, कारण त्यातनं ते GSचं सगळं बदललेलं असतं. फॉर्मॅटिंग हे जे आहेत, जसं गेले 3 वर्षातले पॅटर्न एसएचे वेगळे, आधीचे वेगळे असे आहेत, तसं याचे पॅटर्निंग जरा वेगळं आत्ताचं जे आहेत आणि त्याच्या आधीचं वेगळं होतं. तो म्हटलं की त्याच्या आधी याला पण असंच आहे. याला पॅटर्नच सापडत नाही लोकांना. मागचं काहीतरी वेगळं, त्याच्या मागचं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पॅटर्न जर नसेल तर मग कुठले कुठले एरियाज प्रायोरिटाईज करायला पाहिजे. पेपर पण अल्टिमेटली हा नाही, पेपरच्या अनुषंगानं वर्षभरात झालेली चर्चा हाच महत्तम गाईड आहे आपलं. सोल गाईड जे आहे ते वर्षभरात कारण तो गव्हर्नमेंटचा कन्सर्न आहे. त्या कन्सर्नमधनं झालेले इश्यू, मग त्याचं ते काय पण विचारतील, बेसिक विचारतील. हे आहे म्हणजे असं जरा तुम्हाला त्रास द्यायचं म्हणजे तुम्हाला कळतंय का ही सुई आहे माझं, असं नाही विचारत. करंटमध्ये झालेलं आहे ते काहीतरी आहे जे माझ्या लक्षात आलेलं नाही. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप हे कंटेम्पररीच असतं आणि त्यामुळे कंटेम्पररी व्हायब्रंटली, आणि त्यामुळं असे लोक म्हणतात आणि असं असतं पण ते म्हणले सर 2 दिवसात प्री काढले, असे असतात ना. 2 दिवसात प्री काढली, बेसिक चांगलं काम झालं. ते सायली म्हणून मराठी विद्यार्थी सायली म्हात्रे होते. सायलीला इंटरव्ह्यू दिला आणि त्याला 4च दिवस मिळाले. प्री लगेच उचल. पुढच्या वेळ पण तसं झालं, प्री लगेच काढली. ती जेव्हा IFS झाली तेव्हा पण ती प्री निघालेच होती. आणि तिच्याबरोबर असणारे 3 जण होते, माझेच विद्यार्थी होते. त्यातल्या दोघांना ते झेपलंच नाही. कारण काय, इकडचं आधीचं स्ट्रॉंग काम नाही. आणि त्यामुळे ते बेसिक आत्ता असं वाटलं की हे खरोखर युजफुल आहे का, मी का करतो आहे. तरी पेपरमध्ये आलं आहे ना, विश्वास ठेवा आणि वाचा. पेपरमध्ये छापलेलं याचा अर्थ त्यांनी काय असंच जे घडलेलं नाही ते छापलेलं नाही, तो कल्पित निबंध नाही आहे असं वाटतं यांना, गिरीश कुबेर यांना, किंवा असं आपले एडिटर जे एक्सप्रेसचे झा, ते स्वतः एक नॉवेलिस्ट आहे. त्यामुळे त्याची टायटल खूप इंटरेस्टिंग असतात, पोएटिक, क्रिएटिव्ह असतात. कंटिन्यू CONTINEW. त्यामुळे एक्सप्रेस असल्यावर लिहायचं कसं इंग्रजीतनं विशेषतः असणाऱ्या ज्या लोकांना त्याची पण एक ॲबिलिटी यायला लागते. हा एवढा होता. टू कन्क्लूड काय अगदी शेवटी काय म्हणेल, बाकी हे सगळं तुम्हाला स्वतःला ओरिजिनली स्वतःला बघायला पाहिजे. स्पून फीडिंग जरूर घ्या, मार्केट जरूर वापरा, लोकांचं कमी कशात जास्त होईल याचं पहा, पण शेवटी जे तुम्ही सोर्सेस वापरता त्याला चेक करा की आपण वापरलेलं आहे. मी एवढे 22 व्हिडिओ बघितले, मग त्याच्यावर एखादी एक्झाम कोणाला तरी, आणि मग ते बघितले मग लिहिले हे बाबा याच्यावर एक्झाम घ्या आमची. तुम्ही जे अभ्यास करता त्याची क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करा. ती ॲझम्ड असता कामा नये, नो ॲझम्पशन्स. तुम्ही ती एस्टॅब्लिश करा आणि मग प्रोसिजर राहील ते फॉलो करा. असं केलं तर ते बरोबर होईल जे आहेत. एक 5 मिनटं फक्त आपण घेऊया. जर काही क्वेश्चन असतील तर एक 3-2-3 क्वेश्चन असले तर, अदरवाईज तुम्ही इंडिव्हिज्युअली मला मेसेज करा. बऱ्याच जणांनी म्हणलेलं आहे तुम्हाला ते हा रिझल्टनंतर फक्त रिझल्ट लागला त्यानंतर 3-4 दिवसात इंडिव्हिज्युअली मी प्रत्येकाला ज्यांनी म्हटलं की सर याच्यावर बोलायचं आहे तर मी तुम्हाला लगेच त्याच्यावर बोलवेन. क्वेश्चन असतील तर एक 5 मिनटं आपण घेऊया, नसेल तर मग थांबू आपण. क्वेश्चन असेल तर लिहून द्या तुम्हाला वाटलं हे जे आहे, नसेल तर मग एक मी 2 ते 3 मिनटं थांबतो पहा. असेल तुम्हाला वाटलं, कारण त्या ऐकताना खूप गोष्टी अशा मनात येतात, त्यानंतर जातात काही वेळेला. तर तुम्ही म्हटलं की हे आत्ता माझ्या डोक्यात पर्टिनंटली आलेलंच आहे बाबा, तर मग 1-2 मिनटं लिहून द्या.